नमस्कार. पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या पुणे संवाद या व्यासपीठावरून मी स्वाती राजे पुणे संवादची समन्वयक या नात्याने आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. गेल्या एक तपाहून अधिक काळ पुणे इंटरनॅशनल सेंटर ह्या आंतरराष्ट्रीय विचारमंथन केंद्रांनी देशाच्या आणि अर्थात पुण्याच्याही सामाजिक, राजकीय, पर्यावरणविषयक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपलं वैचारिक योगदान दिलेलं आहे. वैचारिक अस्तित्वाचा अविभाज्य भाग म्हणून ही संस्था उभी राहिलेली आहे. कृतिशीलतेला वैचारिकतेची जोड देण्यासाठी म्हणून PICनी अनेकविध उपक्रम गेल्या 12हून अधिक वर्षाच्या काळामध्ये राबवलेले आहेत. विविध विषयातल्या तज्ज्ञांना एका मंचावर आणून आयोजित केलेली हवामान बदलासंदर्भातली परिषद असेल किंवा संरक्षणविषयक चर्चासत्र असतील, एशिया इकॉनॉमिक डायलॉगसारख्या आंतरराष्ट्रीय परिषदा असतील, तरुण संशोधकांना पाठबळ देणारे सोशल इनोव्हेशनसारखे उपक्रम असतील, राज्य आणि केंद्र सरकारची धोरणं आखताना त्यांना उपयुक्त ठरतील असे पॉलिसी पेपर्स असतील किंवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव असतील, अशा कितीतरी उपक्रम आणि प्रकल्पांच्या माध्यमातून PICची वाटचाल चालू आहे. पुणे संवाद हे ह्याच मालिकेतलं एक जोमदार पाऊल म्हणता येईल. वैश्विक क्षितिजांचा वेध घेताना आपल्या मातीशी पाळंमुळं पण घट्ट राखली जावीत ह्या हेतूनी साधारण 2 वर्षापूर्वी आम्ही हा उपक्रम सुरू केला. ह्या कार्यक्रमांतर्गत आम्ही अनेक विषय हाताळले, म्हणजे अमेरिका आणि चीनचे व्यापारी संबंध, साहित्य संमेलनाध्यक्षांची मुलाखत, नंतर PICच्या मानद सदस्य लता मंगेशकर ह्या गेल्यानंतर त्यांच्या स्नेही सुहृदांनी वाहिलेली स्मरणांजली, नंतर ऐन उन्हाळ्याच्या उंबरठ्यावरती पुण्याचं पाणी कुठे मुरतंय अशा विषयाचा घेतलेला वेध, नेहरू जयंतीनिमित्त पंडित नेहरूंच्या विचारांचा आणि कार्यकर्तृत्वाचा मागोवा, त्यानंतर नौदल दिनानिमित्त पाणबुडीमधलं जीवन कसं असतं याविषयी प्रोजेक्ट 75चे त्यावेळचे जे संचालक होते त्यांचं अनुभव कथन, आणि अगदी पुण्याच्याच संदर्भात बोलायचं तर पुणेकरांचा मानबिंदू असलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या विधायक कार्याचा वेध आणि त्याचा मागोवा, अशा कितीतरी विषयांना पुणे संवादच्या मंचावर आम्ही स्थान दिलं. बहुतांश विषय नैमित्तिक असावेत असा आमचा आग्रह राहिला. आज आपण अशाच एका नैमित्तिक विषयाला स्पर्श करतोय. म्हटलं तर नैमित्तिक आणि म्हटलं तर कालातीत. विषय आहे पाऊस. भारतीय उपखंडामध्ये प्रामुख्याने आपण पावसाला अगदी कालिदासाच्या काळापासून एक रोमॅन्टिसिझमची डूब दिलेली आहे. म्हणजे कायमच आपण रोमॅन्टिक मखरातच पावसाला बसवलंय. अगदी राज कपूरचं रोमॅन्टिक छत्री सॉन्ग अळवायच्या आधीच्या शाळकरी वयात सुद्धा जेव्हा आला पावसाळा निबंध आपण शाळेत लिहायचो त्यावेळेला आपण सृष्टीला हिरव्या शालूनी मढवायला कधी विसरायचो नाही. किंवा जरा पुढे जेव्हा दुर्गा भगवतांची ओळख झाली त्यावेळेला ऋतुचक्राच्या माध्यमातनं हिरव्या लावण्य विभ्रमांच्या हिरव्या मुक्त जगामध्ये आपण रमत गेलो, किंवा बालकवींच्या श्रावण मासी कविता अळवत राहिलो. पावसाच्या शतकाशतकांच्या रोमॅन्टिक रूपाचा अंदाज आपण पेलताना आपण पावसाशी वास्तवतेचं नातं कधी जोडलंय का? पावसाच्या दुसऱ्या रियालिटीशी नातं सांगणाऱ्या, कधी संहारक बनणाऱ्या रूपाचा विचार सजग नागरिक म्हणून आपण कधी केलाय का? मुंबईची तुंबई बनताना आपण दरवर्षी पाहतो. पुणे अद्याप ह्या कडेलोटापर्यंत आलेलं नाही आहे. ते येऊही नये, पण गेल्या काही काळातली परिस्थिती पाहता त्याच्याकडे दुर्लक्षही करू नये अशीच परिस्थिती आहे आणि हे वास्तव आहे. पेन्शनरांचं पुणे, महानगर पुणे आणि आता बृहत पुण्याकडची आपली जी वाटचाल आहे ती पाहताना शहराच्या ह्या बदललेल्या सगळ्या मितींमधून, डायमेन्शनमधनं आणि पर्स्पेक्टिव्हमधनं, परिप्रेक्ष्यातून या पाणी तुंबाराच्या पेचाचा, ह्या इश्यूजचा आपल्याला एक सर्वांगीण वेध घेता यावा, त्या सर्वांगीण विचार करता यावा या उद्देशाने आज ही परिचर्चा आपण घडवून आणतोय. या चर्चेत अतिशय इंटरेस्टिंग पॅनल आपण निवडलेला आहे. त्याच्यामध्ये नियोजनाच्या पातळीवर काम केलेले महेश झगडे सरांसारखे सनदी अधिकारी आहेत. पाणी, निचरा, रस्ते या संदर्भात कार्यवाही करण्याचा थेट अनुभव असलेले विवेक खरवडकर यांच्यासारखे नगरविकास तज्ज्ञ आहेत. पर्यावरणविषयक सल्लागार संस्थेच्या संचालिका माझ्या जुन्या स्नेही डॉक्टर पूर्वा केसकर आहेत. ह्या सगळ्याच्या मुळाशी असलेल्या पर्यावरणीय बदलांचा, क्लायमेट चेंजचा अकादमिक अंगाने आढावा घेणारे प्रोफेसर नुलकर आहेत. नगरविकास तज्ज्ञ, अर्बन फ्लड्स आणि शहरातल्या एकंदर पुरांविषयी डोळस दृष्टिकोनातून सतत मांडणी करणारे आणि त्याला कृतिशीलतेची जोड देणारे पर्यावरणविषयक खंदे कार्यकर्ते सारंग यादवाडकर आहेत. या विविध क्षेत्रातल्या तज्ज्ञांचा आपल्या विषयाच्या अनुषंगाने त्यांना बोलतं करणारे
प्रसिद्ध नगररचनाकार शिरीष केंभावी सर आहेत. केंभावी सर बोलण्याच्या ओघात इतरांची ओळख करून देतीलच, त्यांची थोडी ओळख मी करून देते. शिरीष केंभावी नामवंत वास्तुविशारद आहेत, नगररचना तज्ज्ञ आहेत, अर्बन डिझायनर्स इंडियाचे ते फेलो आहेत. एन्व्हिरॉन आर्किटेक्ट्स या मास्टर प्लॅनिंग, आर्किटेक्चर आणि वारसा स्थळांच्या जतनासाठी काम करणाऱ्या संस्थेचे ते पार्टनर आहेत. पुणे महानगरपालिकेच्या वारसा स्थळ जतन समितीचे सदस्य आहेत आणि PCRF या कन्स्ट्रो प्रदर्शन भरवणाऱ्या संस्थेचे ते सचिव आहेत. केंभावी सरांकडे मी आता व्यासपीठाची धुरा सोपवते आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. नमस्कार सर्व मान्यवरांना आणि उपस्थित सर्वांना मनापासून स्वागत आपलं. आपण पाऊस याविषयी हे आपण चर्चासत्र आपण आज हे साठी आपण आज उपस्थित आहोत. तर मी एक कविता वाचतो. वैशाख मासी प्रतिवर्षी येती, आकाशमार्गे नवमेघ पंक्ती, नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा. नेमेची येतो मग पावसाळा. झगडे साहेब हे IAS ऑफिसर आहेत 1993च्या बॅचचे आणि त्यांनी पुणे महानगरपालिका आणि PMRDA दोन्हीकडे त्यांनी आयुक्तपदाचा भार त्यांनी सांभाळलेला आहे. त्यांचा या सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये प्रचंड अनुभव आहे. तर मी त्यांच्यापासून सुरुवात करतो. सर, नेमेची येतो मग पावसाळा म्हणजे दरवर्षीची प्रश्नपत्रिका ठरलेली आहे, पण आपण नीट उत्तर का नाही देऊ शकत? थँक्यू. प्रथम मी PIC धन्यवाद देतो की त्यांनी अतिशय ज्यावेळेस चर्चा करायला पाहिजे त्याच वेळेस हे आयोजित केलेलं आहे. आणि मला नाव पण आवडलं, तुंबारा. मुंबईची जशी तुंबई, आता पुण्याच्या पुढे आपण तुंबारा जोडायला हरकत नाही आहे. थोडंसं मॅस्क्युलिन नाव आहे मुंबईच्या ऐवजी. मुंबई हे थोडंसं फेमिनिन आहे, पण आय मस्ट कॉंग्रॅच्युलेट दॅम. एक असं आहे की नेहमीच येतो पावसाळा हे काही आज नाही आहे, हे लाखो कोट्यावधी वर्षापासून इथे आहे आणि जडणघडणीमध्ये आहे. आता पलीकडे अलीकडे काय झालं की काही झालं की क्लायमेट चेंजला आपण दोष देतो आणि मग पावसाळा जो नेहमीची येतो त्यात काय बदल झाले का असं वाटायला लागतं. पण आपण जर मागोवा घेतला तर गेल्या काही शतकामधला किंवा काही हजारो वर्षापासून पावसाचं काय प्रमाण काय तितकंसं फार काही बदललेलं नाही आहे. तो नेहमीच येतो आहे, तो नेहमीच आहे. थोडेफार फरक असतील, त्याचं सायक्लिक असेल, पण त्याचा नियम जो आहे तो तसाच आहे. बदललं काय आहे की आपल्याला त्याची तीव्रता जाणवते. आणि तीव्रता का जाणवते तर आपण जे अँथ्रोपॉलॉजिकल म्हणजे माणसाने जे काही बदल केलेले आहेत त्याच्यामुळे मग आपल्याला त्याचे दुष्परिणाम किंवा परिणाम जाणवतात. त्यामुळे नेहमीच येतो पावसाळा त्याने काही त्याचं स्वरूप बदललेलं नाही, निसर्गाने स्वरूप बदललेलं नाही आहे. किंबहुना आपण जर त्सुनामी जरी म्हटला तर त्सुनामीने सुद्धा स्वरूप बदललं नाही. त्सुनामीसुद्धा असे कोट्यावधी वर्षापासून येत आहेत, पण आपण तिथे जाऊन राहायला लागलो किनाऱ्यावरती. पुण्यामध्ये जर आपण बघितलं असेल ते नेहमीच जरी पावसाळ्यात असेल तर पुनवडी ज्यावेळेस होतं 240-50 घरांचं हे वस्ती होती, तेव्हा जितका पाऊस होता तितकाच आत्ता पाऊस आहे. पण आता पुण्याची लोकसंख्या 50 लाखपेक्षा जास्त झालेली आहे आणि तिथे सगळे रस्ते वगैरे हे आहे, याच्यानंतर मी नंतर बोलणारच आहे. पण सुरुवातीला मी इतकं सांगेल की नेहमीच येतो पावसाळा हे निसर्गाने त्याचं ठरवलेलं आहे. पण आपण त्याला रिॲक्ट करताना आपण जे नियम स्वतःवरून घालून घेतले पाहिजे होते किंवा ज्या पद्धतीने विकास करायला पाहिजे होता किंवा अजूनही यापुढे वेळ गेलेली नाही आहे. कारण आज जर आपण बघितलं तर जगाचं जे अर्बनायझेशन आहे, नागरीकरण आहे ते 3-3.5% आहे. ते सगळं पुढच्या 2-3 दशकामध्ये 9.5% जाणार आहे. त्यामुळे आणि विशेषतः ते भारत आणि चीन या देशामध्ये ते कॉन्सन्ट्रेटेड असणार आहे. कारण अमेरिका ऑलरेडी 84% अर्बनायझेशन झालेलं आहे, युरोप 82% अर्बनायझेशन झालं आहे. त्यामुळे हे आपल्याकडे जास्त घडणार आहे. आणि आपण जर ते व्यवस्थित केलं नाही, पावसाळा नेहमीच येईल, पण आपल्याला त्याची तीव्रता आणि त्याचे दुष्परिणाम हे तुंबाऱ्याच्या फार पलीकडे जाणार आहेत. त्यामुळे मला वाटतं की समाजाला हा वेकअप कॉल आहे कार्बनच्या याच्यावरती. आणि जर आपण काही सध्या चुकलो आणि चुकत आहोत तर मला वाटतं की पुढे येणारे भयंकर परिस्थिती ही याच्यामध्ये आणखी त्याची तीव्रता वाढू शकेल. सर, एक प्रश्न असा आहे की आपण पाणी तुंबलं की महानगरपालिका त्यांनी नाले सफाई केली नाही किंवा पावसाळी गटारं वेळेत साफ झाली नाहीत म्हणून हा प्रश्न निर्माण झालेला आहे, असं एक सर्वसाधारण आरोप करतो आणि वी लीव इट ॲट दॅट. पण जर का आपण विचार केला की हे नाले तुंबतात कशामुळे,
किंवा हे पावसाळी गटारं तुंबतात कशामुळे, तर ते तुंबतात तुमच्या आमच्यामुळे. कारण आपण जर का एखाद्या ठिकाणी थांबून हे पावसाळी गटार साफ करताना जर का बघितलं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्लास्टिकच्या पिशव्या, बॉटल्स, सिमेंटची पोती, कचरा, राडारोडा ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला दिसतील. तर ह्या कोण टाकतं? आपण टाकतो. म्हणजे हे मान्य आहे की ही जी काही पावसाची पाण्याची निचरा होण्याची जी सिस्टीम आहे ती कार्यान्वित ठेवण्याची काम जरी महानगरपालिकेचं असलं तरी हे तुंबण्याचे जे कॉज आहे, रूट कॉज आहे, ते आपल्याकडे आहे. म्हणजे द सोसायटी हॅज टू बेअर दे आर द कल्प्रिट्स असं डेफिनेटली म्हणू शकतो. आणि मलाही वाटतं आपल्या सगळ्यांनाच ते पटेल. कारण शेवटी हा कचरा कुणीतरी तिथे टाकल्यामुळे तो त्या गटारात जाऊन अडकला आहे आणि तो तुंबलेला आहे. तर जेव्हा आपण महानगरपालिकेकडे किंवा त्याच्या ज्या सिस्टीम्स आहेत किंवा त्यांची जी यंत्रणा आहे त्याच्यावरती जेव्हा आपण दोषारोप करतो त्यावेळेस एक आत्मचिंतन करून आपण सुद्धा ह्या गोष्टीला हातभार कसा लावू नये ह्याच्यावरती पण आपण विचार करायला पाहिजे ॲज अ सिव्हिल सोसायटी. असं नाही वाटत का आपल्याला? एक आहे की आपण आणि विशेषतः पुणेकर हे फारच सेन्सिटिव्ह आहेत की नागरिकांनी काय केलं पाहिजे. फार चांगली गोष्ट आहे की नागरिकाने अतिशय चांगलं वागलं पाहिजे आणि मग नागरिकाला जबाबदार आहे हे आपलं सगळं चालतं. आणि फार मला म्हणजे ही प्रगल्भता पुणेकर नागरिकांची अतिशय आवडते की प्रत्येक गोष्टीला आपण काहीतरी केलं पाहिजे. पण आपण जे म्हणतात त्याच्याशी मी थोडासा असहमत याच्यासाठी होईल की नागरिकांनी जे करायचे ते कदाचित 1% कमी असेल. पण हे जे पाण्याचा तुंबारा होतो किंवा हे जे काही पूर परिस्थिती होते किंवा काही वर्षी याच्यामध्ये काही जीव जातात याच्यामुळे हे होतं आणि मग जनजीवन विस्कळीत होतं. याला केवळ हे प्लॅस्टिक आणि ते कुठे तुमचे तुंबलेले गटर सिस्टम याच्यामध्ये नाही आहे. एक लक्षात घ्या की पाण्याचे नैसर्गिक प्रवाह जे आहेत ते शतकानुशतके तसेच येऊन ते मग नद्याला मिळतात आणि नद्या समुद्राला मिळतात. आपल्याकडे ब्रिटिशांनी आणि त्या पूर्वीपासूनसुद्धा जे पाण्याचे प्रवाह होते ते गावाच्या नकाशावरती त्या भूभागावरती त्यांनी हे केलेले आहेत, मॅप केलेले आहेत. आणि ते नकाशाप्रमाणे जर आपण हे नाले सगळे ठेवले, नाले म्हणजे की जे पावसाचं पाणी पडतं ते तसं वाहत जात ते नदीला मिळालं पाहिजे. आपल्याला शहर नियोजन करताना हे जे पाण्याचे प्रवाह आहेत त्याचा आदर केला पाहिजे. ते कुठेही बुजले नाही पाहिजेत. कारण दरवर्षी जो पाऊस पडतो तो पाऊस नदीकडे जाणं गरजेचं आहे. आपल्याकडे जितका पाऊस पडतो पुणे शहरामध्ये आणि त्याचं जर गणित केलं तर जवळजवळ ते जे पाणी आहे ते 8.7 TMC इतकं पाणी पडतं. प्रचंड पाणी गोळा होतं आणि मग ते नदीकडे जातं आणि मग खाली जातं. ह्या पाण्याला जर वाट करून द्यायची असेल तर हे नैसर्गिक प्रवाह जे आहेत ते आपण रिस्पेक्ट केले पाहिजे. ते आपण म्हणजे प्रशासनाने ज्यावेळेस प्लॅन तयार करतो, शहर विकास आराखडा तयार करतो, झालं काय की हे सगळे नैसर्गिक प्रवाह आहेत याचा आपण अनादर केलेला आहे. आपण म्हणजे प्रशासनाने अनादर केलेला आहे आणि नियोजन असं केलं आहे की त्याच्यामध्ये बरेचसे नाले हे बुजलेले गेलेले आहेत, बऱ्याचशा नाल्यावरती रस्ते बांधलेले आहेत, बऱ्याचशा नाल्यावरती इमारती आलेल्या आहेत, बऱ्याचशा नाल्यावरती विकास काम आलेले आहेत. त्यामुळे 99% हे पाण्याचा जो प्रॉब्लेम तयार होतो ह्या अशा चुकीच्या नियोजन आणि त्याच्या अंमलबजावणीमुळे होतो. अर्थात हे प्रश्न जे आहेत ते काही एक दिवसात झालेत का? अजिबातच नाही. कुठल्या एखाद्या अधिकाऱ्याच्या चुकीमुळे झालेत का? अजिबात नाही. ही एक असं कल्चर, संस्कृती तयार झालेली आहे की त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि मग हा असा हाहाकार होतो. आणि मुंबईमध्ये तर तो सेम परिस्थिती. आणि याबाबत मी मुंबईतही बोललो एका अशाच कार्यक्रमामध्ये की याच्यामुळे होतं आणि याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे. पुणे शहरामध्ये एक वर्षी 2010ला असाच प्रचंड पाऊस पडला, काही लोक गेले आणि मग विवेकला आठवत असेल की आम्ही एका नाल्याच्या सुरुवातीपासून, मला त्यांना दाखवायचं होतं तांत्रिक अधिकाऱ्यांना की चुका कशा आहेत, 14 किलोमीटर नाल्यामधून असे चालत आलो होतो इफ यू रिमेंबर नदीपर्यंत. आणि आमच्या अधिकाऱ्यांना दाखवलं की नाला सुरू झाला, मध्येच तिथे रस्ता आला, परत सुरू झाला, परत त्याच्यावरती बिल्डिंग आलेले आहेत, ते पाणी जाणार कुठे आहे? त्यामुळे हे जे प्रकार आहेत हे भयानक आहे. मी त्यावेळेस सांगितलं होतं की असं जर कमी करायचं असेल तर आपण एक त्रयस्थाकडून अहवाल करून घेऊया की चुका कुठे झालेल्या आहेत. कोणाला शिक्षा करायची म्हणून नाही आहे, पण कायमस्वरूपी तोडगा काढायचा असेल आणि हे नैसर्गिक प्रवाह आपल्याला पुन्हा सुरळीत करायचे असतील, शक्य असेल तिथे, तर आपण काहीतरी एक समिती नेमूया आणि ती त्रयस्थपणे ती समिती आपल्याला सांगेल. जिथे शक्य होईल आपण तिथे ते करूया. पण ते प्रशासनाला ते आवडलं नाही कारण आमच्यावरती कारवाया होतील किंवा काय. नैसर्गिक आहे की कारवाई होऊ नये असं वाटतं. पण ह्या 50 लाख पुणेकरांच्यावरती जे त्रास होतो ते काय, मला वाटतं कधीतरी
पुणेकरांनी हे केलं पाहिजे की हे नैसर्गिक नाले जे आहेत किंवा नैसर्गिक पाण्याचे प्रवाह आहेत ते नदीला कसे सुरळीत जातील याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि नंतर मग थोडासा भाग तसा आहे की तुमचे त्याचे प्लास्टिक हे होणं ते होणं. आता त्याच्यामधला दुसरा एक महत्त्वाचा भाग असा आहे की हे पाणी वाहून जाण्यासाठी 8.7 TMC पाणी वाहून जाण्यासाठी तुम्हाला तशी स्टॉर्म वॉटर ड्रेन सिस्टम लागते, तितकी तगडी सिस्टम लागते. आता काही ठिकाणी ती असेल पण काही ठिकाणी मिसिंग जर असेल ते सुद्धा चेक केलं पाहिजे की अशा प्रत्येक ठिकाणी आलेलीच आहे का. काही ठिकाणी ती जर तुम्हाला सिवेज ट्रीटमेंट सिवेज सिस्टममध्ये त्याला जर जोडली असेल तर त्याचे आणखी भयानक प्रमाण होतील. त्यामुळे एकंदरीतच हे जे ॲनाटॉमी आहे पाणी जाण्याची, पाणी येण्याची पावसाचं आणि खाली नदीपर्यंत जाण्याची, याचा पुनर्विचार करून एकदा हे सगळे जे आर्टरीज आपल्या त्याच्यामध्ये ब्लॉक झालेले आहेत त्या आर्टरीज पुन्हा कुठेतरी आपण त्या आर्टरीज साफ करण्याची गरज आहे. अन्यथा मग आपण आपल्यालाच नागरिक म्हणून ब्लेम करतो की आपण सफाई होत नाही. आणि सगळी चर्चा कुठे येते? नाले सफाई. मुंबईमध्ये नाले सफाई. मग उद्धव ठाकरेंचे सरकार असेल तर त्यांच्याविरुद्ध तक्रार, शिंदे साहेबांचं असेल तर त्यांच्याविरुद्ध तक्रार. पण नाले सफाई हा फार छोटा विषय आहे. मोठा विषय जो काय आहे की 99% की हे जे प्रवाह बदललेले हे झालेले आहेत, बंदिस्त झालेले आहेत, त्यांना पुन्हा कधीतरी वाहतं करणं आणि हे काम खरं म्हणजे नागरिकांच्या रेट्यामुळे, प्रेशरमुळे पुन्हा एकदा होऊ शकतं. याच अनुषंगाने काही माहिती देऊ इच्छितो की पुणे शहराचा विस्तार आता जवळजवळ 500 स्क्वेअर किलोमीटर एवढा झालेला आहे नवीन गावंचा अंतर्भूत झाल्यानंतर. तर पुणे शहरामध्ये साधारण 525 किलोमीटर एवढे नाले आहेत, वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या साईजचे. स्टॉर्म वॉटर लाईन्स म्हणजे पावसाळी गटारं जी आहेत ती 200 किलोमीटर्स आहेत. आणि ह्या गटारांना कव्हर जी असतात, चेंबर कव्हर्स, हे 40,000 आहेत. ही माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे कारण ह्या समस्येचा आवाका किती मोठा आहे ह्याचं पण आपल्याला ज्ञान असणं आवश्यक आहे. सर, खरवडकर सरांना मला प्रश्न विचारायचा आहे की सरांनी आत्ता जो विषय मांडला की आपण पुणे शहरामध्ये असलेल्या नाला आणि त्याच्यावरची झालेले अतिक्रमण किंवा डॉक्युमेंटेशन थोडक्यात, तर त्याच्यासाठी आपण प्राईम मूव्ह या संस्थेकडून सर्वे करून घेतला होता. ते डॉक्युमेंट्स कॉर्पोरेशनमध्ये आणि सगळीकडे उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये हाच स्टडी केला होता 2010 साली. त्याच्याबद्दल जरा सांगा ना प्लीज. वास्तविक कॉर्पोरेशनतर्फे ऑफिशियली बोलायचा मला काही आज अधिकार नाही आहे आणि मी फक्त एक माहिती म्हणून मी बोलू शकतो. आणि ॲक्च्युली प्राईम मूव्हचं असं नाव घेणं पण योग्य नाही आहे. कुठल्या एका संस्थेचं काही नाव घ्यायची काही गरज नाही आहे. पुणे शहरामध्ये पुण्यामध्ये वर्षानुवर्ष जो स्टॉर्मवर वॉटर रिलेटेड विषय प्रत्येक पावसाळ्यात चर्चेला यायचा, त्या अनुषंगाने पहिल्यांदाच एक इनिशिएटिव्ह घेण्यात आला. माझ्या मते तेव्हा करीर साहेब म्युनिसिपल कमिशनर होते आणि तो रिपोर्ट मग अल्टिमेटली सरांच्या काळामध्ये आमचा पूर्ण झाला. त्या रिपोर्टचं इम्प्लिमेंटेशन सरांच्या काळामध्ये सुरू झालं. त्याच्यात विषय असा होता की स्टॉर्म वॉटरचे विविध जे स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंटचे पैलू आहेत त्याचा आपण अभ्यास करावा. त्याच्यात बेसिक सुरुवात अशी झाली होती की रेनफॉल इंटेन्सिटी, ड्युरेशन, फ्रिक्वेन्सी ही एक रिलेशनशिप आधी एस्टॅब्लिश व्हायला पाहिजे. मग त्याचा हिस्टॉरिकल डेटा रेनफॉलचा घेतला. त्याच्यामध्ये आपण इंटेन्सिटी, ड्युरेशन आणि फ्रिक्वेन्सी अशी रिलेशनशिप एस्टॅब्लिश केली आणि त्या पॅरामीटरच्या आधारे मग आपण एक्झिस्टिंग जी निचरा व्यवस्था आहे त्याचा परामर्श घेतला आणि त्या निचरा व्यवस्थेतले वेगवेगळे अडथळे आपण त्याच्यामध्ये आयडेंटिफाय केले. म्हणजे पहिल्यांदा तर आपण पॅरामीटर्स सेट केले आणि त्या सेट पॅरामीटर्सला एक्झिस्टिंग यंत्रणा कशी अनुरूप आहे किंवा विजोड आहे याचा आपण अभ्यास केला आणि त्यानंतर आपण त्यातले बेसिक एलिमेंट्स आयडेंटिफाय केले. त्याच्यामध्ये आम्हाला त्याचा डिटेल्ड अभ्यास आहे आणि तो रेकॉर्डलाही आहे, माझ्या माहितीप्रमाणे PMCच्या वेबसाईटलाही आहे. परंतु त्याच्यामध्ये मेन विषय असा बाहेर आला की इन ॲडिशन टू द नाला शोन ऑन रेव्हेन्यू रेकॉर्ड, अनंत प्रकारच्या टर्शरी, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अशा ट्रिब्युटरीज आहेत ज्या मेन नाल्याला येऊन मिळतात, नाला नदीला, प्रायमरी म्हणजे नदी, तर असं मिळतं आणि त्या ॲब्सेंट आहेत. आणि त्या ॲब्सेंट असल्यामुळे मग प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना महानगरपालिकेला कुठली तरी युनिफॉर्म ॲप्रोच पाहिजे, एक प्रोसेस ड्रिव्हन ॲप्रोच पाहिजे. या उद्देशाने आपण त्या पूर्ण यंत्रणेचा स्टॉर्म वॉटर रन ऑफ मॅनेजमेंटचा अभ्यास केला
आणि त्याच्यातून असं झालं की आपण जिथं जिथं नाल्याचा प्रवाह आहे परंतु नाला तो रजिस्टर्ड नाही आहे, कुठल्याही रेकॉर्डला नाही आहे, डी पीला पण नाही आहे, किंवा डी पी जेव्हा 1987 साली आपला झाला, 82 साली त्याचं ELU सुरू झाला तेव्हासुद्धा अद्ययावत तंत्रज्ञान नव्हतं. आत्ताच्या घडीला तुम्हाला म्हणजे सरांची मोठ्या लेवलची करिअर, माझी पण त्यांच्या बरोबरीने PMC आणि PMRDची करिअर अशी सुरुवात झाली. आणि त्याच्यात झगडे साहेब कमिशनर असताना आपण PMRDAमध्ये फार मोठा निर्णय घेतला की PMRDचं क्षेत्र आहे 6,000 चौरस किलोमीटर आणि त्या 6,000 चौरस किलोमीटरमध्ये सुद्धा हाच प्रॉब्लेम आहे की जिथे फारच मर्यादित प्रमाणात रेव्हेन्यू रेकॉर्डवर हे नाले दर्शवलेले आहेत. तर आम्ही त्याच्यामध्ये एक्झिस्टिंग लँड यूज सॅटेलाईट आपल्या एरियल फोटोग्राफी खूप मोठा खर्च करून आम्ही लेटेस्ट अद्ययावत डिजिटल टेरेन मॉडेल PMRDA क्षेत्रासाठी तयार केलं आणि त्या डिजिटल टेरेन मॉडेलमधून आम्ही नैसर्गिक निचरा व्यवस्था डिलिनिएट केली आणि त्याच्यामधून आपण मोठ्या प्रमाणावर, आता क्वांटम त्याचं देण्यासाठी माझं होमवर्क झालेलं नाही आहे, पण जे रेव्हेन्यू नाले होते त्याच्या तुलनेत फक्त 5% रेव्हेन्यू नाले आहेत आणि 95% डेटा आम्ही नव्याने निर्माण केला आणि नैसर्गिक निचरा व्यवस्था आम्ही तिथे आयडेंटिफाय केली. तर मूळ मुद्दा तुम्ही प्राईम मूव्हचा काढला, तर मूळ प्रश्न असा होता की अशा पद्धतीने जो रिपोर्ट तयार केलेला होता आम्ही स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंटचा, त्याच्यामध्ये हे लॅक ऑफ डेटाबेसमुळे जे काही विकास परवानग्या किंवा विकास व्हायचा, ग्रोथ व्हायची, फक्त विकास हा डेव्हलपर्स करतात, बिल्डर्स करतात असं नाही आहे, वेगवेगळ्या यंत्रणा पण करत असतात, ज्याच्यामध्ये महानगरपालिका पण असते, त्यांचे पण रस्ते चालू असतात, त्यांच्या पण बिल्डिंगा चालू असतात, त्यांच्या वॉटर लाईन्स चालू असतात, ड्रेनेज लाईन चालू असतात. तर त्या सगळ्या गोष्टींना आधार असावा या दृष्टीने एक आम्ही रिपोर्ट तयार केला आणि त्या रिपोर्टचं इम्प्लिमेंटेशन एका खाजगी व्यवस्थेमार्फत आता तिथे होत आहे अशी माझी माहिती आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की लॅक ऑफ डेटाबेस अद्ययावत पॅरामीटर्सच्या रिलेटेड कम्पेअर करून त्याचं अंमलबजावणी करण्याचं काम महानगरपालिकेतर्फे करण्यात आलं होतं. ह्या प्रायमूचा जो सर्वे किंवा डॉक्युमेंट जे झालं आहे त्याच्यामध्ये त्यांनी 350 स्पॉट्स असे आयडेंटिफाय केले होते जिथे वॉटर लॉगिंग प्रोन स्पेसेस होते. तर अलीकडे मी कुठेतरी वाचलं की त्यातले 320 ॲड्रेस केलेले आहेत, परंतु दरम्यानच्या काळात शहराची झालेली वाढ बघता त्यांनी परत तो एकदा सर्वे केला आणि त्याच्यात अजून 127 स्पॉट्स असे आयडेंटिफाय केलेत जिथे हे वॉटर लॉगिंग होतंय किंवा होण्याची शक्यता आहे. तर सर जसं म्हणले तसं हे प्रायमूचा नकाशाचा वापर आर्किटेक्ट लोक कसं केलं जातं किंवा हे मी तुम्हाला सांगतो की आम्ही कुठलंही बिल्डिंग प्रपोजल असेल, मग त्या ग्रुप हाऊसिंगचं असेल किंवा एखाद्या इंडिव्हिज्युअल बिल्डिंगचं असेल, तर त्याला प्रायमूचा नकाशा जोडला जातो ज्याच्यामध्ये तो प्लॉट त्या प्रायमूच्या रेफरन्सनी कुठे आहे हे दाखवलं जातं आणि हे ॲसर्टन केलं जातं की कुठलाही नॅचरल स्ट्रीम जो त्या डॉक्युमेंटमध्ये रेकॉर्ड झालेला आहे तो कुठे बाधित होत नाही ना, हे तपासलं जातं. आणि जर का असं कुठे होत असेल तर त्याला सोल्युशन म्हणून समजा कोणाला तो शिफ्ट करायचा असेल किंवा डायव्हर्ट करायचं असेल तर त्याची ड्रेनेज डिपार्टमेंटकडे वेगळं प्रपोजल सबमिट करून ते अप्रूव्ह करून घ्यावं लागतं आणि ते करत असताना प्रायमूनी प्रत्येक नाल्याला त्याची जी काही कॅरिंग कॅपॅसिटी आहे त्यांनी 23 असे बेसिन्स आयडेंटिफाय केले आहेत शहरभर आणि त्याच्या प्रत्येक नाल्याला त्यांनी एक कॅरिंग कॅपॅसिटी डिफाईन केली आहे आणि त्याचा एक क्रॉस सेक्शन डिफाईन केलेला आहे. तर तो क्रॉस सेक्शन कुठल्याही परिस्थितीत बदलणार नाही ना, हे 2010 नंतर जेव्हा ही सिस्टीम सुरू झाली त्याच्यानंतर हे डेफिनेटली इम्प्लिमेंट होतं हे मी खात्रीने सांगू शकतो. मला पुढचा प्रश्न मी आपले सारंग यादवाडकर, आर्किटेक्ट सारंग यादवाडकर यांना विचारतो. सर, तुम्ही शहराच्या जे अशास्त्रीय विकास जो होतोय त्याच्या विरुद्ध नेहमी आवाज उठवला आहे किंवा कायदेशीर लढाई दिलेला आहे. आता त्यातला एक विषय जो आहे तो आहे नदी सुधार योजनेबाबत आणि दुसरा आहे रेड आणि ब्लू लाईनबाबत. तुम्ही जर का बघितलं तर सरांच्या खिशात सुद्धा 2 जी पेनं आहेत ती रेड अँड ब्लू लाईन आहेत. कदाचित ते त्यांचं लेटेस्ट इश्यू असल्यामुळे त्यांनी ठेवलेली असावीत. एनिवे, तर त्या नदी सुधार योजनेच्या एका परिसंवादात त्यांनी परवा एक क्लायमेट चेंज आणि त्याच्यात होणारा बदलत्या पावसाच्या स्वरूपाबद्दल एक रिपोर्टचा उल्लेख केला होता आणि त्याचे डिटेल्स दिले होते. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्याबाबत जरा सांगावं.
नमस्कार. आपल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांना अभ्यास खूप छान करता येतो, पण परीक्षेत मात्र कधी पास होत नाहीत. हा 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 अगदी दरवर्षी घडणारी गोष्ट आहे. दर पावसाळ्यात नेहमीची येतो मग पावसाळा, तसं होतं ते. आता पुण्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर पुणे इज वन ऑफ द मोस्ट फ्लड प्रोन सिटीज. पुण्याच्या इमिजिएट अपस्ट्रीमला 8 डॅम्स आहेत. खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर, भामा, आसगेड, कासारसाई आणि पवना असे 8 डॅम्स आहेत. या 8ही डॅम्समधून सोडलेलं जे काही पाणी आहे, जेव्हा काही तिथून पाणी सोडतात ते सगळं पुण्यात येतं वेगवेगळ्या नद्यांमधून, आणि शेवटी याला बाहेर पडायला एकच मार्ग उपलब्ध आहे, तो म्हणजे मुळा मुठा नदी. आता याच्या ज्या फ्लडलाईन्स आयडेंटिफाय झालेल्या आहेत, हे करताना एक महत्त्वाची गोष्ट गृहीत धरायला पाहिजे होती की जशी माणसांची टेम्परामेंट्स असतात, कोणी हॉट हेडेड असतं, कोणी शांत स्वभावाचं असतं, तसे ह्या प्रवाहांचे सुद्धा टेम्परामेंट्स असतात. आणि पुण्यात जे काही प्रवाह येतात हे अतिशय हॉट टेम्पर्ड आहेत, कारण याचा कॅचमेंट जो आहे, पुण्याच्या अपस्ट्रीमचा जो कॅचमेंट आहे हा अतिशय स्टीप आहे. सगळं हिली टेरेन आहे, सह्याद्रीच्या आपण पूर्वेच्या बाजूलाच आहोत जस्ट. त्यामुळं जे काही पावसाचं पाणी पडतं ते वेगाने या प्रवाहांकडे येतं. त्यामुळे त्याच्या म्हणजे पाण्याचं सरफेस रनऑफ्स पण वाढतात, त्याची पातळी पण वेगाने वाढते आणि फ्लॅश फ्लड्स होतात. आपण हे 2019ला पाहिलं होतं ना, आंबील ओढ्याचा तो ओढा आहे, पण मला वाटतं 25च्या आसपास लोकांचे बळी गेले होते त्याच्यात. एवढं मोठं, आणि काही राम नदीच्या बाबतीत तेच झालं होतं. तर मुळात याच्यात झालेलं आहे काय, कॉर्पोरेशननी हा सगळा अभ्यास केला ओढ्यांचा वगैरे, पण ओढ्यांच्या फ्लडलाईन्स काढायलाच ते विसरले. आता फ्लडलाईन्सच काढल्या नाहीत. ब्लू लाईन म्हणजे 25 वर्षातून एकदा जो काही मॅक्झिमम पूर येऊ शकतो, 25 वर्षाच्या फ्रिक्वेन्सीनं त्या पुराची पातळी दर्शवणारी रेषा म्हणजे निळी पूररेषा, आणि 100 वर्षातून जो पूर येऊ शकतो मॅक्सिमम त्याची पातळी दर्शवणारी म्हणजे लाल पूररेषा. तर ह्या पूररेषा सगळ्या प्रवाहांच्या काढायला पाहिजे होत्या, परंतु त्या काढल्या गेलेल्या नाही आहेत एवढा अभ्यास करून सुद्धा. म्हणजे प्रायमूच्या ह्याच्यात आणि त्याच्यात दाखवले त्यासुद्धा सगळ्या नाल्यांची म्हणजे आपण त्याला खरं ओढे होते ते त्याचे नाले म्हणतो आता आपण त्याला, पण पूर्णपणे वाट लागलेली आहे. ते वाटेल तसे डेव्हलपर्सनी वळवलेले आहेत वगैरे, हा भाग वेगळा. तर याच्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 21 सप्टेंबर 1989ला पूररेषांच्या बाबतीत पहिलं सर्क्युलर निघालं, वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंटनी काढलं. त्याच्यात स्पष्ट असं म्हणलेलं आहे की धरणांचा जो काही विसर्ग आहे तो विसर्ग तुम्ही गृहीत धरला पाहिजे, मॅक्सिमम विसर्ग 25 आणि 100 वर्षाच्या फ्रिक्वेन्सीचा. त्याशिवाय धरणांच्या पासून शहरापर्यंत जे मुक्त पाणलोट क्षेत्र म्हणजे फ्री कॅचमेंट एरिया जो आहे त्याच्यात जो पाऊस पडतो त्याच्यामुळे जे सरफेस रनऑफ्स जनरेट होतात ते पण पूरपातळी काढताना गृहीत धरले पाहिजेत. तर हे पुण्याच्या अपस्ट्रीमला 1300 चौरस किलोमीटरचं हे मुक्त पाणलोट क्षेत्र आहे, फ्री कॅचमेंट एरिया आहे, हा कुठेही पूरपातळ्या काढताना गृहीत धरलेला नाही आहे. आणि ही वी आर सिटिंग इन द ऑक्सफोर्ड ऑफ ईस्ट, आणि इथे या पूरपातळ्या ज्या काढल्या गेलेल्या आहेत या पूर्णपणे चुकीच्या पद्धतीनं काढल्या गेलेल्या आहेत. नंतर कॉन्फ्लुएन्स इफेक्ट म्हणून जो असतो की 2 नद्यांचा ज्या वेळेला संगम होतो त्या दोन्ही प्रवाह एकमेकांवर आपटतात, एकमेकांची व्हेलॉसिटी कमी करतात. त्याच्यामुळं संगमाच्या इथेच आयलंड म्हणजे सेडिमेंटेशन होऊन बेटांची निर्मिती झालेली असते. तर हा, आणि त्याच्यामुळं संगमाच्या अपस्ट्रीमला पाण्याची पातळी वाढते. तर हे पण कुठेही गृहीत धरलेलं नाही आहे. त्यामुळं मुळात पुण्यात काढल्या गेलेल्या पूररेषा आहेत या प्रत्यक्षापेक्षा इतक्या खालच्या लेवलला आहेत आणि अत्यंत अशास्त्रीय पद्धतीने काढले आहेत. हा एक भाग झाला. याच्यानंतर पुण्याचा जो आत्ता जो आपण नदीला सुद्धा मुक्त वाहू देणार नाही आहोत. ओढ्यांचा तर पुढचा भाग आहे. नदीची रुंदी ही 40% कमी करण्यात येते. आता मला एक सांगा, जर नदीची रुंदी कमी होत असेल, कुठल्याही प्रवाहाची जर रुंदी कमी जर होत असेल तर त्याच्यातून वाहणाऱ्या पाण्याची पातळी खाली जाईल का वर जाईल? किती जणांना वाटते की पाण्याची पातळी खाली जाईल रुंदी कमी केली तर? परंतु आपल्या कॉर्पोरेशनला मात्र त्याची खात्री आहे की याच्यामुळं पुण्यात पूर येणार नाहीत. आता याचे सल्लागार बसलेत अहमदाबादला. थोडं स्पष्ट बोलतो, जे कोणी आहेत ते, तर त्यांनी जो हायड्रॉलिक रिपोर्ट तयार केलेला आहे त्या हायड्रॉलिक रिपोर्टमध्येच प्रत्यक्षात अनेक ठिकाणी पूरपातळ्या वाढतात असं दर्शवलेलं आहे.
आणि या प्रकल्पाची ऑब्जेक्टिव्ज मात्र जी ग्लोरिफाय करून दाखवण्यात आलेली आहेत, त्याच्यात सगळ्यात पहिलं ऑब्जेक्टिव्ह आहे पूरपातळ्या कमी करणे. आणि कोपऱ्यात एका ठिकाणी लिहिलेलं आहे की दिस प्रोजेक्ट इज नॉट अ फ्लड कंट्रोल प्रोजेक्ट. म्हणजे तुम्ही 1-2 कोटी रुपयाची मर्सिडीज घ्यायची किंवा रोलेक्स घ्यायचं 5-10 लाखाचं, पण ते वेळेवर तुम्हाला योग्य वेळ दाखवेल याची गॅरंटी कंपनी देणार नाही, याची शाश्वती देणार नाही. आणि कॉर्पोरेशननी अवघ्या 5 मिनिटात, मला वाटतं जनरल बॉडीमध्ये अशी 5-7 मिनिटाचंच या प्रकल्पांना मान्यता दिलेली आहे. कुठेही जगभर हे जे काही नदीचं जे काही सो कॉल्ड ट्रेनिंग किंवा रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट आहे हे काढण्याचं काम चालू आहे. आपण नदीचं अरुंदीकरण करतोय आणि याच्यामुळं आपण आत्तापर्यंत जे फ्लड्स बघितले पुण्यामध्ये हे फक्त ट्रेलर्स होते. याच्या पुढे जे ह्या प्रकल्पामुळे पर्टिक्युलरली रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्टमुळे जे पूर येतील तेव्हा आपल्याला खरा सिनेमा पाहायला मिळणार आहे. आणि पानशेत परत केव्हाही होऊ शकतं. पावसाचं प्रमाण थोडंसं वाढलेलं आहे, परंतु पावसाचे दिवस कमी झालेले आहेत. त्यामुळं क्लाउडबर्स्टच्या इव्हेंट्स वाढलेल्या आहेत. टेरी म्हणून जी ऑर्गनायझेशन आहे त्यांनी रिपोर्ट तयार केलेला आहे. 2014ला तो शासनाकडे सबमिट केलेला आहे की महाराष्ट्रामध्ये पुण्याच्या आसपास 37.5% ॲन्युअल रेनफॉलचं प्रमाण वाढणार आहे. त्याला काही अजून वर्ष लागणार आहे, परंतु पावसाचे दिवस कमी झाल्यामुळे क्लाउडबर्स्ट्स होणार आहेत. त्यामुळे याच्याकडे सगळीकडे महानगरपालिकेचं पूर्ण दुर्लक्ष होतं आहे आणि त्याच्यामुळं पुण्यात पुरांचं प्रमाण हे डे बाय डे वाढतच जाणार आहे. आपल्याला त्याची तयारी ठेवली पाहिजे. डॉक्टर नुलकर, तुम्हाला मी प्रश्न विचारू इच्छितो. आपण शाश्वत विकास आणि इकॉलॉजिकल रिस्टोरेशन याविषयी तुमचा विशेष अभ्यास आहे. तर आता हे जे क्लायमेट चेंज हा एक ॲक्सेप्टेड काय म्हणू शब्द झालेला आहे की ह्याच्या काही झालं की इट इज बिकॉज ऑफ क्लायमेट चेंज. तर वेदर इट इज अ फॅक्ट ऑर इट इज अ कन्व्हिनियंट वर्ड टू ब्लेम, टू टेक अवे एव्हरीबडीज ब्लेम की ते त्याच्यामुळे झालं. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जे इकॉलॉजिकल रिस्टोरेशन म्हणता, वेदर इट विल हेल्प इन रिव्हर्सिंग द क्लायमेट चेंज. तर 2 प्रश्न येतो, दुसरा प्रश्न मी नंतर घेतो. पण पहिला प्रश्न मी असा इच्छित आहे की क्लायमेट चेंज हा शब्दप्रकार म्हणजे ही संज्ञा सारखी वापरली जाते हे तर बरोबरच आहे. आणि इट इज, तुम्ही जसं म्हणाला तसं इट इज बिकम कन्व्हिनियंट टू ब्लेम क्लायमेट चेंज. अनेक वेळेला आपल्या चुकांना आपण म्हणतो की नाही क्लायमेट चेंजमुळे ह्या एक्झॅसर्बेट होत आहेत असं आपण नक्कीच म्हणतो. पण याच्या मागचं जर तुम्ही कारण बघितलं तर स्टॉर्म वॉटर ड्रेन्स वगैरे हा फार एंड ऑफ द पाईप आहे. त्याच्यापेक्षा मी फंडामेंटल लेव्हलला आपली निसर्गाची समज आणि पाण्याच्या प्रवाहाची समज ही पूर्ण नाही आहे, एस्पेशली अर्बन डिझायनर्सची. हे मी अगदी नक्की छाटीठोकपणे सांगू शकेन. तुम्ही जर कुठलाही भूरूप बघितलं, एखादा लँडस्केप बघितला, तर लँडस्केपमधल्या लोएस्ट पॉईंट जॉईन करणारी लाईन जर तुम्ही काढली तर ती ओढा किंवा नदी असते. आणि आपली सगळी शहरं ही गोड्या पाण्याच्या स्रोताच्या जवळ असतात, म्हणजे नदीच्या जवळ सगळी शहरं आहेत. म्हणजे इट इज इम्प्लाइड दॅट प्रत्येक शहर हे बशीसारखं असणार आहे, कारण सगळे जे स्रोत आहेत ते नदीकडे जाणार आहे. आणि हे नॅचरल ड्रेनेज आहे, म्हणजे निसर्गाचं जे नैसर्गिक कोट्यावधी वर्ष जे ड्रेनेज चालू आहे हे ह्या पद्धतीने चालू आहे. आपण जेव्हा नगर रचना करतो किंवा कुठलीही इमारत बांधतो किंवा बिल्डिंग बांधतो तेव्हा पहिली गोष्ट काय करतो तो सपाटीकरण करतो. आपल्याला फ्लॅट लँडवरच बिल्डिंग बांधायला आवडते, ते का आवडते वगैरे ते सोडा. सपाटीकरण जेव्हा आपण करतो तेव्हा नैसर्गिक पाणी प्रवाह हे बदलणारच, ह्याला पर्याय नाही. म्हणजे हे आपल्याला कळलेलं नाही आहे का तर मला माहिती नाही. ही पहिली गोष्ट ही आपण लक्षात घ्यायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की आज जी परिस्थिती शहरामध्ये निर्माण झाली आहे की आपल्याला चिखल नको असतो. कुठल्याही शहरी माणसाला पाऊस हवा असतो पण चिखल नको असतो. त्यामुळे आपण सगळ्या ओपन स्पेसेस या हार्डस्केपिंग करतो. आपण त्याच्यावर पेव्हर ब्लॉक्स लावतो, कॉन्क्रिटीकरण करतो, डांबरीकरण करतो किंवा अजून काही 4 गोष्टी करतो. ह्यामुळे 2 गोष्टी होतात. पहिली गोष्ट काय होते की पाण्याचा निचरा म्हणजे पर्कोलेशन जे आहे हे कमी होतं आणि हे होणारच की सरफेस वाढ. आणि दुसरी गोष्ट काय होते की सरफेस रन ऑफ वाढतो. त्यामुळे माझ्या अभ्यासात असं स्पष्ट दिसतं की ज्या भागातल्या विहिरी आटलेल्या आहेत तिकडे जास्ती सरफेस वॉटर येणारच, कारण तिकडे पर्कोलेशन कमी झालेलं आहे.
म्हणजे आपण हार्डस्केपिंग करतो आणि आपण सपाटीकरण करतो. या दोन पहिल्यांदा मोठ्या चुका आपल्या लक्षात येऊन त्या आपण अर्बन डेव्हलपमेंट अर्बन प्लॅनिंगमध्ये घेतल्या आहेत का आजपर्यंत? तर स्पष्टपणे याचं उत्तर नाही आहे. स्टॉर्म वॉटर ड्रेन वगैरे ही शेवटची आहे. म्हणजे ते फायनली जे सरफेस रन ऑफ आहे ते आपण स्टॉर्म वॉटर ड्रेनमध्ये जाऊ आणि ते जाऊ दे. तर ह्याच्यासाठी मनपा जे काम करतं आहे ते करत राहू दे. पण पहिली गोष्ट आर्किटेक्ट्स आणि किंबहुना नुसते आर्किटेक्ट्स नाही, मी तर म्हणतो ग्राहकांनी पण बघितलं पाहिजे की ही फ्लड प्रोन एरिया आहे की नाही. म्हणजे तो प्रायमूचा रिपोर्ट मला वाटतं क्रेडाईने प्रसिद्ध केला पाहिजे की इतके हॉटस्पॉट्स आहेत, इथे तुम्ही घरं घेतली तर तुम्हाला बोटी पण घ्यायला लागतील त्याच्याबरोबर. तर अशा पद्धतीचं काहीतरी एक विचार हे केला पाहिजे. तिसरी गोष्ट नगर रचनेमध्ये आपण विचार करत नाही ते रस्त्यांची मांडणी. आता आपण सलग डिव्हायडर्स केलेले आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही सेनापती बापट रोडचा डिव्हायडर बघितला आणि तिकडे पडणारा पाऊस बघितला तर 2 प्रवाह तयार झालेत तिकडे. ते प्रवाह मिक्स होत नाहीत, ते वेगळ्या ठिकाणी जाणार आहेत. तुम्ही इतर जिथे जाणार आहे तिकडे सपाटीकरण केले. त्यामुळे ह्या प्रवाहाचा जो त्रास होतो तो कळायलाच पाहिजे होता. म्हणजे टोपोशीट घेऊन बसलं आणि आत्ता नवीन गोष्ट म्हणजे नगररचना बघितलं तर हे कळायला पाहिजे. म्हणजे त्याला आर्किटेक्टची आणि अर्बन प्लॅनरची पण जरूर नाही. बेसिक निसर्गाचं नॉलेज आपण वापरतच नाही आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि आता हे पूर्वीच्या काळात चालून गेलं हो, की तेव्हा तीव्र पाऊस किंवा इंटेन्सिटी कमी होते, जास्ती 30-30 40-40 दिवसावरती स्प्रेड आउट होता पाऊस. आज तुम्हाला 2-2 4-4 तासात तेवढा पाऊस पडतोय. त्यामुळे आता आपल्याला ह्या प्लॅनिंगमध्ये गोष्टी तातडीने आणि अर्जंट बेसिसवर घेतल्या पाहिजे. गुरुदासनी सांगितलं त्याच्यात एकच पॉईंट मी ॲड करतो. पुणे शहराचे एक वैशिष्ट्य म्हणजे खूप टेकड्या आहेत. खूप शहराच्या भोवती पण आहेत, शहरामध्ये पण आहेत टेकड्या. आणि जसं आपण घरी नळ उघडला की केव्हाही पाणी येतं, 24 तासात केव्हाही. म्हणजे याचा अर्थ कॉर्पोरेशनचा सप्लाय 24 तास असतो का? आता असं नाही, तो ठराविकच 2 तास 3 तास असतो. आणि ते पाणी हे ओव्हरहेड टँकमध्ये आपण साठवून ठेवलेलं असतं, त्यामुळं नळाला आपल्याला केव्हाही पाणी येतं. तसंच निसर्गामध्ये या टेकड्या ज्या आहेत हे नैसर्गिक ओव्हरहेड टँक्स आहेत. या टेकड्या पाणी ॲब्सॉर्ब करतात. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पाणी ॲब्सॉर्ब करतात आणि थ्रूआउट द इयर हे पाणी हळूहळू ग्राउंड वॉटरमध्ये रिलीज करत असतात. त्यामुळे ओढे जिवंत राहतात, नद्या जिवंत राहतात, ॲक्विफर्स जिवंत राहतात. आता हे पाणी ॲब्सॉर्ब करताना एक महत्त्वाचं की या टेकड्यांवर झाडी असते, गवत असतं, त्यामुळे ते पाणी वेगाने खाली येत नाही. या टेकड्यांवर माती असते. परंतु जेव्हा आपण टेकड्यांवरची झाडं तोडतो किंवा टेकड्यांवर कॉन्क्रीट ओततो, कॉन्क्रिटायझेशन करतो, सॉईल कॅपिंग करतो, इतर ठिकाणी तर करतोच सपाटीकरण गुरुदासनी म्हणल्याप्रमाणे, पण टेकड्यांवर सुद्धा जेव्हा करतो त्यावेळेला हे अत्यंत वेगाने येणारे सरफेस रनऑफ्स जनरेट होतात. ते पाणी जे टेकड्यांमध्ये मुरायला पाहिजे ते मुरत नाही आणि दॅट लीड्स टू फ्लड्स इन द सिटी. त्यामुळे टेकड्या व्यवस्थित ठेवणं, त्याच्यावरची झाडी व्यवस्थित ठेवणं, त्याच्यावर सॉईल कॅपिंग न करणं हा एक पूर येऊ नयेत म्हणून एक महत्त्वाचा विषय आहे. दोघांची मतं ऐकले आणि यांचं जर आपण कॅटेगरायझेशन करू शकलो तर आपल्याला असं करता येईल की आपल्याला इंटरव्हेन्शन्स 2 पद्धतीने करणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये पहिलं इंटरव्हेन्शन म्हणजे आपण अर्बन प्लॅनिंग आणि लँड यूज प्लॅनिंगने काय करू शकतो आणि दुसरं आपलं इंजिनिअरिंग सोल्युशन्स काय आहेत. आणि कदाचित आत्तापर्यंत आपण जी प्राईम मूव्ह वगैरे सारखं बोलतो तर इंजिनिअरिंग सोल्युशन्सचं आपण बोललो. त्याच्यामध्ये तुम्ही जे म्हणताय की रन ऑफ कमी व्हायला पाहिजे, इन्फिल्ट्रेशन वाढवायला पाहिजे, हे इश्यूज आहेत. रन ऑफ कोइफिशियंट आता बदलणं आवश्यक आहे कारण रन ऑफ कोइफिशियंटची कल्पना ही जुनी आहे आणि जसं आता शहरीकरण होते आणि पेव्हिंग होत चाललं आहे तसं रन ऑफ ऑलमोस्ट युनिटीवर आलं आहे. म्हणजे पडलेलं प्रत्येक थेंब हे नाल्यामध्ये चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे हे पॅरामीटर्सही बदलणं आवश्यक आहे आणि याच्यामध्ये डायनॅमिझम असणं आवश्यक आहे. एक 2002-03 सुरू केलेला रिपोर्ट आत्ता आपण कितपत त्याच्यावर रिलाय करू शकतो, त्याच्यामध्ये बदल होणं डायनॅमिकली हे आवश्यक आहे. पॅरामीटर्स हे बदलत आहेत, क्लायमेट चेंज बदलतो. मी जसं म्हणालो तेव्हा आम्ही रेनफॉल इंटेन्सिटी, ड्युरेशन, फ्रिक्वेन्सी रिलेशनशिप बघितली, ती आता 15-16 वर्षानंतर बदललेली आहे. इंजिनिअरिंग सोल्युशन्समध्ये अजून काही आपल्याला बोलता येईल आणि जे खूप प्राधान्याने आम्ही PMCमध्ये हातात घेतलं होतं ते म्हणजे तुम्हाला माहिती नसावी कदाचित 350 कल्व्हर्ट्सबद्दल ते बोलले. 350 पैकी जवळजवळ 300 कल्व्हर्ट्स आम्हाला पाईप कल्व्हर्ट्स आढळल्या. म्हणजे इतकं की सायकल सोसायटी आहे त्या रास्तापेठेमध्ये, सगळ्या मोठा नाला तिथे येतो आणि तिथे काय होतं तर ती पाईप कल्व्हर्ट होती आणि तिथं दर पावसाळ्यामध्ये पाणी वर यायचं. त्यामुळे आणि शिवाय रन ऑफ कोइफिशियंट ऑलमोस्ट युनिटीवर गेलेला आहे
अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आर्कॅइक जे कल्वर्ट्स होते ते सगळे बदलून बॉक्स कल्वर्ट्स करणं हा अत्यंत प्रायोरिटीचा विषय PMC मध्ये राबवण्यात आला अशी माझी माहिती आहे. मागच्या 10 वर्षात काय झालं मला माहीत नाही, परंतु तेव्हा आम्ही प्रोजेक्ट आयडेंटिफाय केले होते आणि जवळजवळ 350 कल्वर्ट्स अशा इनफॅक्ट वन ऑफ द कल्वर्ट्स विच सर सेड, म्हणजे रात्री 2 वाजता मी आणि सर बाणेरला आम्ही त्या हॉटेल ग्रीन पार्क हॉटेलच्या तिथून आम्ही नदीपर्यंत चालत गेलो होतो आणि प्रत्येक कल्वर्ट हा पाईप कल्वर्ट आम्हाला तेव्हा आढळला आणि आम्ही प्राधान्याने मग तेव्हा आम्ही एमर्जन्सी कॉन्टिंजन्सी प्रोव्हिजन्स ॲक्टमधल्या वापरल्या आणि आम्ही ते पाईप कल्वर्ट हे बॉक्स कल्वर्टमध्ये कन्वर्ट केले. सो इंजिनिअरिंग सोल्युशन वाईज एकतर तिथे PMCमध्ये वेगळं स्टॉर्म वॉटर डिपार्टमेंट असायला पाहिजे, जे स्टॉर्म वॉटर डिपार्टमेंट मग सगळ्या इन्फ्रिंजमेंट आता तुम्हाला प्रॅक्टिकल अनुभव सांगतो की जेव्हा स्टॉर्म वॉटरचं लेईंग होतं तेव्हा राईट ऑफ वे पूर्ण नसतो, कारण कोणी ना कोणीतरी जागा देत नसतं आणि त्याच्यामुळे आम्हाला स्टेट अलाइनमेंट ठेवता येत नाही. स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंटची अलाइनमेंट स्टेट पाहिजे, ती अशी आपल्याला वाकडी तिकडी करून चालत नाही, ग्रॅव्हिटेशनल फ्लो असतो. त्याच्यामुळे प्रत्येक डिपार्टमेंट जे आहे त्या डिपार्टमेंटला अंकुश ठेवणारं एक स्टॉर्म वॉटर डिपार्टमेंट पाहिजे, जेणेकरून स्टॉर्म वॉटर बाबतीतल्या प्रायोरिटीज आपल्याला इम्प्लिमेंट करता येऊ शकतात. दुसरी इन्फ्रिंजमेंट स्टॉर्म वॉटरमध्ये होते ती म्हणजे युटिलिटी केबल्स. ज्या सगळ्यात सोपं काय तर स्टॉर्म वॉटरमधून टाका, कारण बाकी जागा नसते, खोदाई करायची परवानगी नसते. तिसरे म्हणजे अशा प्रत्येक गोष्टीचे काही रिलेव्हन्सेस आहेत आणि त्याला स्टॉर्म वॉटरच्या अँगलनी बघणं हे प्राधान्याने व्हावं आणि ते एखाद्या रोड डिपार्टमेंट किंवा सिवरेज डिपार्टमेंटमध्ये ते नसावं, अशा पद्धतीने एक यंत्रणा डेफिनेटली अजूनही विकसित करण्याचा तिथे वाव आहे. हे झाले इंजिनिअरिंग सोल्युशन्स. परंतु त्याच्यापेक्षा महत्त्वाचे सोल्युशन्स आता यांनी उल्लेख केले ते म्हणजे अर्बन प्लॅनिंगचे आहेत. रन ऑफ मॅनेजमेंट हा विषय नुसता इंजिनिअरिंगचा नसून प्रायमरीली तो अर्बन प्लॅनिंगचा आहे आणि ज्याच्यामध्ये इन्फिल्ट्रेशनचा वाढवणे आणि रन ऑफ कमी करणे याच्यावर पूर्णपणे भर द्यायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने आता PMRDबद्दल मी बोलू शकतो की तिथं ग्रीनफील्ड प्रोजेक्ट्स आहेत आमचे, कारण आमचा ऑलमोस्ट 90% एरिया हा ग्रीनफील्ड एरिया आहे आणि तो टोपोग्राफिकली ब्लेस्ड एरिया आहे. त्याच्या अंड्युलेशन्स आहेत, रेग्युलर नॅचरल ड्रेनेज सिस्टीम्स आहेत. त्या ठिकाणी अफॉरेस्टेशन करणं आणि कोणीकडून तरी इन्फिल्ट्रेशनला जास्त स्कोप देणं आणि कमीत कमी रन ऑफमध्ये कन्वर्ट होणं हे अतिशय महत्त्वाचे विषय आम्ही DC रेग्युलेशन्सच्या माध्यमातून आणि डेव्हलपमेंट प्लॅनिंगच्या माध्यमातून आम्ही ऑलरेडी ते पब्लिश केलेले आहेत. प्रॉब्लेम मला असं सांगायचं आहे की आपण जे काही बोलतो ते इनिशिएटिव्हबद्दल बोलतो आणि प्रॉस्पेक्टिव्ह डेव्हलपमेंटबद्दल बोलतो, परंतु ऑलरेडी झालेल्या डेव्हलपमेंटला याचं काय करायचं आणि त्यांना रिफर्बिश कसं करायचं आणि त्यांना या सिस्टीममध्ये मुख्य प्रवाहात कसं आणायचं हा खरा, किंवा आपण जे सेट क्रायटेरिया नव्याने ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांना त्या मुख्य प्रवाहात कसं आणायचं याच्याबद्दल सोल्युशन्स खूप मर्यादित आहेत. कारण वी आर ग्रोईंग ॲट 2% अ इयर, बट दॅट मीन्स दॅट 98% people are already there and only 2% people are seeing the benefit of whatever initiatives we have. So आपल्याला हा एक फार मोठा चॅलेंजिंग इश्यू आहे. आणि दुसरा तितकाच म्हणजे एम्फॅटिकली मला बोलायचं आहे ते म्हणजे आपल्याला ज्या ऑपॉर्च्युनिटीज असतात सिटिझन्स पार्टिसिपेशन म्हणून, त्याच्यामध्ये आपण बऱ्याचदा त्या सहभाग घेत नाही. म्हणजे सजेशन ऑब्जेक्शन्स एखाद्या इनिशिएटिव्हला, मग तो प्लॅन असेल किंवा तो DC रूल्समध्ये मॉडिफिकेशन असतील किंवा जो आम्ही प्रायव्हेट एजन्सीकडून घेतलेला स्टॉर्म वॉटरचा प्लॅन तेव्हा आम्ही पब्लिश केला होता, त्याच्यामध्ये त्याचं विश्लेषण करून त्याच्याबद्दलचे सजेशन ऑब्जेक्शन्स देणं आणि आम्हाला तो प्लॅन एक सर्वव्यापक आणि सर्वसमावेशक असणं करून घेणं, ह्या गोष्टीमध्ये आपण नागरिक म्हणून जास्त निगेटिव्ह बोलत नाही, आपण त्याच्यामध्ये जास्त सहकार्य आणि जास्त जागरूक असणं आवश्यक आहे. काम झाल्यानंतर एक मोठा खर्च केल्यानंतर मग त्याच्यावर कोर्टामध्ये जाऊन त्याच्याबद्दल आम्हाला काहीतरी डायरेक्शन्स मिळवणं हे जरा थोडंसं आपल्याला म्हणजे थोडंसं रिइन्व्हेंट करणं आवश्यक राहील अशी माझी एक विनंती आहे. मी डॉक्टर पूर्वा केसकरांना विचारू इच्छितो, जो विषय थोडा नुलकर साहेबांनी बोलून दाखवला की आपण जे आता पूर्वी अंगण होतं, अंगणात पाणी पडायचं आणि ते मुरायचं, आता जास्तीत जास्त 10% ओपन स्पेस आणि उरलेलं सगळं ट्रिमिक्स किंवा पेविंग ब्लॉकचं हार्डकोर पेविंग. तर अशी सिच्युएशन असताना हे रन ऑफ तर डेफिनेटली वाढणार आहेत, पण ॲज अन एक्सपर्ट इन सस्टेनेबल प्रॅक्टिसेस तुम्ही तुमच्या क्लायंट्सना किंवा व्हॉट आर द थिंग्स दॅट यू प्रमोट टू
अवॉइड दीज काइंड ऑफ सिच्युएशन्स? खरं तर जेव्हा आपण क्लायंटला काही सांगत असतो त्यावेळेला पहिल्यांदा लक्षात घ्यायला लागतं की DC रूल्स काय सांगतायत. कारण काय जेव्हा कुठली एखादा प्लॅन आमच्यासमोर येतो किंवा डिझाईन आमच्यासमोर येतं त्यावेळेला त्याची मांडणी किंवा त्याचं कॉन्सेप्च्युअलायझेशन हे त्या रूल्स आणि रेग्युलेशन्समध्ये बसलेलं असतं. आता जर आपण UDCPR घेतलं आत्ताचं तर त्याच्यामध्ये एक प्रोव्हिजन अशी आहे की पूर्वी आत्ता जसं शिरीष यू सेड की 10% ओपन स्पेस, पण खरंच आज ती 10% ओपन स्पेस जी आहे ती आज ग्राउंडवर देणं बंधनकारक आहे का, हा एक प्रश्न आहे. कारण काय ही सगळी 10% ओपन स्पेस जी आहे ती आज आपण पोडियमवर देऊ शकतो आणि 1.5 मीटरची फक्त जागा आपण पेरिफरीला सोडायला लागते. तर 1.5 मीटरची ही जी जागा आहे असं आपण विचार करा की 1.5 मीटरपर्यंत तुमचं बेसमेंट आलेलं आहे. या बेसमेंटची गरज काय तर पार्किंगची रिक्वायरमेंट वाढलेली आहे. एकीकडे हाईटला तुम्हाला लिमिटेशन्स आहेत की तुमचं इतकी रोड असेल किंवा एवढं पार्किंग करायचं आहे तरीही तुम्हाला हाईटची लिमिटेशन्स 2 कारणांनी आहे. एक म्हणजे साईड मार्जिन आणि हवा पाणी खेळतं राहावं म्हणून, आणि दुसरं एव्हिएशन. या 2-3 गोष्टींमुळे हाईटची मर्यादा आहे. त्यामुळे लोक बेसमेंटमध्ये जातात. आता बेसमेंट जेव्हा करतो त्यावेळेला तुम्ही ती बेसमेंट बिल्डिंग फुटप्रिंटच्या बाहेर काढू शकता किती तर 1.5 मीटरपर्यंत तुम्ही काढू शकता. 1.5 मीटर फक्त बाजूला ठेवायचं. बरं त्या 1.5 मीटरमध्ये पाणी मुरण्यासाठी जागा किती उरते, कारण काय कंपाऊंड वॉल आहे, त्याचं फुटिंग आहे, तुमचं जे बेसमेंटचं जी काय वॉल आहे रिटेनिंग वॉल त्याचं फुटिंग आहे, आणि मग त्या एवढ्याशा जागेमध्ये सगळ्या सर्व्हिसेससुद्धा त्याच्या खालून जातात. मग इथे झाडं कधी लावणार, कुठे लावणार, आणि पाणी मुरणार तरी कुठे. त्यामुळे जेव्हा केव्हा अशी परिस्थिती आमच्यासमोर येते की आता ह्या सगळ्या गोष्टींचं करायचं काय, आणि बांधकाम तर करणं गरजेचं आहे. कारण काय आपली डेव्हलपिंग इकॉनॉमी आहे, आपल्याला लोकांना घरं पाहिजे आहेत, आणि हाऊसिंग फॉर ऑल एकीकडे आपण म्हणतो, आणि अफोर्डेबल हाऊसिंगची तर आज खूप गरज आहे. आणि असं सगळं असताना आपण गव्हर्नमेंट म्हणून काही न करता आता पुढे पार्टिसिपेटरी मोडकडे आपण चाललेलो आहे की जिथे जास्तीत जास्त आपण प्रायव्हेट सेक्टरवरती अवलंबून राहायला लागलेलो आहे आपली डेव्हलपमेंट होण्यासाठी. तेव्हा असे जेव्हा आमच्यासमोर प्रश्न येतात त्यावेळेला आम्हाला वाटतं की आता आम्ही करायचं काय ॲज अ एन्व्हायरमेंट कन्सल्टंट किंवा सल्लागार म्हणून. मग त्यातल्या त्यात आपण काय करतो की आधी हे पाणी जे पडणार आहे ते कुठून पडणार आहे आणि कुठे जाणार आहे याचा विचार करायला लागतो, म्हणजे टेरेस. तर आज समजा आपण विचार केला की टेरेसमधनं जसं सर म्हणले की युनिटी रन ऑफ कोइफिशियंट की जेवढं पाणी पडतं तेवढंच खाली जातं, ते पहिल्या प्रथम कसं कमी करू शकतो हा विचार. तर मग ग्रीन रूफ, म्हणजे मग आपण जर इथे काही झाडं लावली तर थोडं पाणी ते झाडं वापरतील, थोडं त्या मातीत मुरून राहील, आणि मग त्याच्यातला काही म्हणजे फर्स्ट अँड फॉरमोस्ट रिड्यूस द रन ऑफ कोइफिशियंट वरती टेरेसवरतीच. मग त्याच्यासाठी काय करता येईल तर ग्रीन रूफ पॉलिसी. तर जेव्हा जेव्हा आम्ही इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिलची मी चेअर आहे, आणि जेव्हा जेव्हा आम्ही त्या दृष्टीने विचार करतो त्यावेळेला आम्हाला असं लक्षात येतं की ते जर केलं तर जवळजवळ 30% पाणी आपण कमी करू शकतो की जे खाली जातं. बरं आपण ते फिल्टर करणं गरजेचं आहे, कारण काय माती आणि याच्यातून जे पाणी जाईल त्याच्यात काही इम्प्युरिटीज असू शकतात, आणि मग जे पाणी खाली येईल ते आपण मुरवू शकतो का. म्हणजे आता वरती आपण एक लेअर करून टाकला आहे विच इज इम्परव्हियस, मग त्याच्या खालती आपण जाऊ शकतो का, म्हणून वॉटर हार्वेस्टिंगची पॉलिसी आली. पण त्यातसुद्धा मला असं अनेक वेळेला वाटतं की प्लॅनिंग करताना किंवा रूल्स करताना आपण एक ब्लँकेट म्हणतो सगळ्यांनी वॉटर हार्वेस्टिंग करावं. अरे पण त्या जागी तिथे जर वॉटर टेबल हाय आहे तर तिथे पाणी मुरवणार कसं. जिथे पाणी मुरवता येते तिथे जास्ती मुरवा, जिथे नाही मुरवता येत तिथे नका मुरवू. आणि जर काही बेंचमार्क्स दिले, कारण काय आता आपल्या UDCPRमध्ये नुसतं म्हणलं आहे वॉटर हार्वेस्टिंग करा, किती प्रमाणात करा हे सुद्धा सांगितलं पाहिजे. म्हणजे बेंचमार्क पाहिजे की इतकं पाणी. एक सुंदर संकल्पना आहे, आपल्या इथली नाही आहे, बाहेरची आहे. ती अशी आहे की तुम्ही जर इथे काही बांधलं नसतं तर तुमचा रन ऑफ किती झाला असता तो काढा. त्यानंतर तुम्ही इथे बांधताय आणि मग तुम्ही पेव्हिंगही करताय. बरं पार्किंगसाठी तुम्हाला हार्ड पेव्हिंगही लागणार आहे. हे सगळं जे वाढवताय त्याच्यामुळे तुमचा रन ऑफ किती वाढणार आहे. आणि खरंच आम्ही जेव्हा कॅल्क्युलेट करतो ना त्यावेळेला आम्हाला असं लक्षात येतं की 8%, 8 टाइम्स मोर
हा रन ऑफ होणार आहे. जर ह्या जागेवर काही बांधलं नसतं तर किती झाला असता, आणि ह्याच्यावर आपण बांधतोय प्लस हार्ड पेव्हिंग करतोय तर 8 पट जास्ती पाणी बाहेर जाणार आहे. तर एक संज्ञा अशी आहे त्याच्यामध्ये की तुम्ही जर हा रन ऑफ हा त्या लिमिटेशनवर आणून ठेवलात की जो नंबर तुम्हाला मिळालेला आहे की इथे काही न करता जो नंबर आहे तेवढ्या नंबरवर आणून ठेवा, म्हणजे मग काहीतरी बॅलन्स होऊ शकतो. मग त्याच्यासाठी काय काय करायला लागेल तर वॉटर हार्वेस्टिंग. पण आता पुण्यामध्ये तोच प्रश्न आहे. म्हणजे एकीकडे सारंग म्हणाला की टेकड्यांवरती पाणी मुरतं, पण त्याच्या बाबतीतही मी काही पूर्ण सहमत नाही. कारण काय आपल्या इथे बसाल्ट रॉक आहे आणि टेकडी म्हणली की तिथे जास्ती खूप वरच्या लेवलला हा रॉक लागू शकतो. मग त्याच्यामध्ये जर फ्रॅक्चर्ड रॉक असेल तरच तिथे मुरणार आहे, नाही तर मुरणारच नाही. आणि काय झालेलं आहे ओव्हर टाईम की या टेकड्या आपल्या बोडक्या आहेत, आत्ता त्याच्यावरती खूप झाडं नाही आहेत, त्यामुळे तिथलं जे माती आहे ती सगळी पाण्यामुळे खाली आलेली आहे. आणि ही खाली आलेली माती जी आहे ती तिथे सेटल झाली आणि वरती फारशी माती नाही आहे उरलेली. तर मग आपण जेव्हा असा विचार करतो की आपल्याला पाणी मुरवायचं आहे तर पहिल्यांदा हे बघायला पाहिजे की तुम्ही एक सायंटिफिक, म्हणजे सर जसं म्हणलं की इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजिकल सोल्युशन काय आहे. अनेक वेळेला आम्हाला लक्षात येतं की साईटवरती जेव्हा आपण टेस्ट करतो त्यावेळेला तिथे परमिएबिलिटी टेस्ट म्हणतात त्याला, आणि ती जर चांगली, म्हणजे तिथे जर बसाल्ट रॉक असेल आणि ॲक्विफर असायची शक्यता नसेल, ही एक परिस्थिती. आणि दुसरं हाय वॉटर टेबल. ह्या 2 परिस्थितीमध्ये हा प्रॉब्लेम आहे की आपल्याला वॉटर हार्वेस्टिंग करता येत नाही. मग काही टेक्नॉलॉजी आहे का तर टेक्नॉलॉजी आहे की तुम्ही खाली एक बोर करा आणि खालती एक्सप्लोड करा, म्हणजे तिथे चक्क सुरुंग लावतात छोटा. पण आता हे करायची परवानगी कोणाला मागायची, तर इथे सुरुंग लावा, तिथे एक व्हॉल्यूम तयार करा आणि मग हे पाणी जे आहे ते तुम्ही तिथे हार्वेस्ट करू शकता. आणि हे अनेक ठिकाणी सदर्न स्टेट्समध्ये, चेन्नईमध्ये, या बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी केलेल्या आहेत की जिथे पाणी, तिथे वॉटर टेबल हाय आहे म्हणून खूप डीप जायचं आणि मग जिथे रॉक असेल तिथे फ्रॅक्चर करून तिथे तुम्ही पाणी मुरवा. तर पहिल्या प्रथम वरतून तुम्ही रन ऑफ कमी करा जो टेरेसवरनं येणार आहे तो, आणि मग इथे काय काय करू शकता तर तुमच्या इवन हे जे 1.5 मीटर आहे त्याच्यामध्ये अजून काय करू शकता का, त्याच्या खाली जाऊन, म्हणजे जिथे तळ आहे तिथे जाऊन काही करू शकता का. माझ्या मते तर हे कॉन्सेप्ट इवन अर्बन प्लॅनिंगमध्ये आपण वापरू शकतो की जिथे आपले स्टॉर्म वॉटर ड्रेनेज आहे तिथे सुद्धा कालांतराने आपण काही बोर करू शकतो का टू इन्क्रीज द व्हॉल्यूम दॅट कॅन बी ॲब्झॉर्ब्ड बाय द सॉईल अँड द सबसर्फेस स्ट्रेटा. तर अशा माध्यमातनं सुद्धा आपण याचा विचार करू शकतो. आणि हे सगळं कॅल्क्युलेशन बेस्ड आहे आणि तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने या गोष्टी करता येतात. दुसरं, तिथे मुरवायला शक्य नसेल तर मग टँक बांधू शकतो का. मग हा टँक एकदा बांधला, म्हणजे असं कॅल्क्युलेट केलेलं होतं की समजा आपण टँक बांधला इथे खाली आणि सगळं हे पावसाचं पाणी आपण टँकमध्ये स्टोअर केलं, तर आता हे पाणी कधी मिळणार आहे, पावसाळ्यात. पावसाळ्यात एक्स्ट्रा पाण्याची गरज आहे का तर नाही. मग हे पाणी कधी लागतं आणि ते किती दिवस पुरतं तर साधारण 1.5 ते 2 महिनेच हे पाणी पुरू शकतं. मग त्याच्या पुढे एवढी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे टँकमध्ये, कॉन्क्रीटचा टँक आपण बांधतो, ती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, त्याचं करायचं काय, हा टँक नुसता मोकळा राहणार आहे. तिसरी गोष्ट, हा टँक बांधायचा कुठे, म्हणजे आता जर 1.5 मीटरच आपल्याला आहे तर पूर्वी काय व्हायचं की ह्या साईड मार्जिनमध्ये टँक बांधला जायचा आणि त्याच्यावरून व्हेक्युलर ट्रॅफिक सुरू असायचं. पण आता ते टँक बेसमेंटमध्ये बांधायला लागतात. आणि मग असं होतं की समजा आपण एक रॉ वॉटर टँक ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये जर आपण पाणी तिथलं सोडणार असलो तर जेव्हा जास्ती पाणी असतं त्यावेळेला ओव्हरफ्लो हा टँक होणार का, त्याचं ते जे काय ऑटोमेशन आहे ते नीट चाललं नाही तर तिथेच तुमचं काय बेसमेंट फ्लड होऊ शकतं, तिथल्या गाड्या सबमर्ज होऊ शकतात. असे अनेक मुद्दे आम्ही त्याच्यामध्ये जेव्हा डिस्कस करायला लागतो तर ते एक एक सोडवायला लागतात. आणि मग ज्या साईटला जे योग्य आहे तेवढ्याच गोष्टी आपल्याला तिथे करता येतात. आणि मग मात्र राम भरोसे, मग पुढे काय होईल याची आपल्याला गॅरंटी नाही. आणि मग असा पाण्याचा स्रोत वाढतो. हे जे आपण आता परत जे मार्क केलेले नाले आहेत ते नक्की बदलणार आहेत, कारण काय त्याच्यावरती बिल्डिंग आली समजा. हे जे रेकॉर्डमध्ये नसलेले नाले म्हणणार नाही, ओढे किंवा स्रोत आहेत, मी तर स्रोत म्हणीन, अगदी पावसाळी स्रोत,
त्याच्यावरती बिल्डिंग बांधल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे ते बिल्डिंगची कडा म्हणजे पाणी विल फाइंड इट्स ओन वेज असं म्हणतात, ते वळून दुसरीकडे जातात. आता दुसरीकडे कोणीतरी बिल्डिंग बांधली की परत तिथून वळून, म्हणजे प्रेडिक्ट कसं करायचं? ह्या अर्बनायझेशनचा जो फास्ट पेस आहे त्याच्यामध्ये हाऊ कॅन यू प्रेडिक्ट की वॉटरवेज नेमक्या आहेत कुठल्या? आणि मग कधीतरी कोणाची तरी कंपाऊंड वॉल पडते, कारण काय त्यांनी कधीच बघितलेलं नसतं. बरं, ते त्या या नाल्यां जे मार्क केलेले आहेत त्याच्यावर कुठेच नसतं आणि तरी तिथे पाण्याचा स्रोत येतो. आणि मग एखादी कंपाऊंड वॉल पडते, कोणतरी काहीतरी होतं, मग त्या डेव्हलपरला हे केलं जातं. पण हा सगळा जो विषय आहे ना, हा खूप डायनॅमिक आहे आणि तो स्टेप बाय स्टेपच आपल्याला सोडवायला लागणार आहे. आणि प्रत्येक प्लॉटमध्ये पहिल्यांदी काळजी घेतली पाहिजे की आपण रन ऑफ किती बाहेर सोडतोय. म्हणजे हा सारंग म्हणाला की फ्री कॅचमेंट एरिया, मुक्त पाणलोट क्षेत्र, पण आज पुणे हे सुद्धा ऑलमोस्ट मुक्तच पाणलोट क्षेत्र झालं आहे. कारण काय सगळं युनिटी आहे रन ऑफ. तिथूनच पाणी येणार आहे सगळं, नदीमध्ये वरती जाऊ दे, इथूनच येणार आहे. तर ह्या सगळ्याचा विचार करणं मला वाटतं खूप गरजेचं आहे. जगणे साहेब, मी तुम्हाला विचारू इच्छितो की पूर्वी रस्ते हे ॲस्फाल्टेड रस्ते असायचे आणि बाजूला एक सॉफ्ट शोल्डर असायचा, म्हणजे पावसाचं पाणी त्या सॉफ्ट शोल्डरमधनं जायचं. आता फॉर द ईज ऑफ एक्झिक्युशन किंवा कॉस्ट, एंड टू एंड कॉन्क्रीट करून रस्ते एकदा केले की ते कायमचे झाले, असं एक केलेलं दिसतंय. म्हणजे तर त्याच्यामुळे होतंय की ते रस्ते हेच नद्या होत आहेत. तर व्हॉट इज द लॉजिक ऑफ डुईंग दिस, म्हणजे हे व्हाय इज इट डन? त्यापूर्वी मी तुमच्याकडे येतोच, पण हे जे काही चर्चा ऐकली यामध्ये प्रत्येकाने अतिशय उद्बोधकपणे आणि त्यांच्या अनुभवावरून हे सगळं सांगितलं आणि ते सगळं खरंही आहे. आणि आता त्यांचे काही मतभेद असू शकतील आणि ते असलेही पाहिजेत. पण एक महत्त्वाचं आहे की हे सगळं करण्यासाठी कुठेतरी एक सेंट्रलाइज, कोणी त्या हत्ती आहे, त्याचा पाय काय खांबासारखा आहे, सोंड अमुक आहे, पाईप, पण कोणीतरी सेंट्रलाइज हे जे घडतं आहे शहरामध्ये किंवा अर्बन एरियामध्ये, हे पाहण्याची जी काही नेतृत्व आहे, प्रशासकीय नेतृत्व आहे, ते त्या पद्धतीने त्याकडे बघतंय का? की म्हणजे फक्त PICनेच याच्याकडे लक्ष द्यायचं किंवा अमुक संस्थेनेच पुण्यामध्ये तुंबारा होतो आणि मग करायचा, किंवा मग राज्य शासनाने पण लक्ष द्यायचं नाही का? आणि त्याच्यासाठी डेडिकेटेड यंत्रणा, तसं तुमचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लिडरशिप असताना किंवा त्यांच्यावरती तशी कॉन्स्टिट्युशनल काही याच्याखाली आर्टिकलखाली रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली असताना ते हे इथे सगळ्यांना समजतं आहे, PICला समजतं, मग त्यांना समजत नाही का? मग तिथे तुमचे अर्बन डेव्हलपमेंट सेक्रेटरी असतील, अर्बन डेव्हलपमेंट सेक्रेटरीज असतील, इरिगेशन सेक्रेटरी असतील तुमचे याच्यामध्ये ब्लू वॉटर लाईन अँड रेड वॉटर लाईन हे करण्यासाठी, हे सगळं असताना हे का घडतं आहे? आणि त्यांचा तर 24/7 त्यांचा हे जॉब आहे. तुम्ही तरी कधीतरी असं PICचे अरेंज करणार आणि आपण असं कधी चर्चा करणार, हे फार नैमित्तिक झालं. पण मग ह्या देशामध्ये ज्यांच्यावरती ही जबाबदारी टाकलेली आहे ती जबाबदारी ते पूर्ण करतायत की नाही, खरं म्हणजे प्रश्न तिथून सुरुवात होतो. आता माझा अनुभव जे आहे, आणि मानव 2-3 ठिकाणचा आहे, मी जिल्हाधिकारी नाशिक असलेल्यापासून हे जे बांधकामाबाबतीत बघतोय किंवा शहर नियोजनाचं बघतोय, तर राज्याला किंवा देशाला आपल्याकडे नागर विकास सचिव ही कल्पनाच नाही आहे. हा सचिव हे पदच नाही आहे. आपल्याकडे नगर विकासाच्या ऐवजी बांधकाम परवानगी सचिव आहेत. इट्स अ फॅक्ट, यू हॅव टू ॲक्सेप्ट इट. आपल्याला देशामध्ये नगर विकास नियोजनाच्या बाबतीमध्ये पहिली पॉलिसी मला वाटतं 1917 तुम्ही सगळ्यांनी बघू शकता. फार काही तुम्ही जी चर्चा केली त्याच्यामध्ये तसं काही नाही आहे. राज्याला नगर विकास किंवा नगर नियोजनाबाबतचं काही धोरण आहे का? झिरो. आपल्याकडे असं काही धोरण नाही आहे की काय असावं, की किती पाणी असेल, किती काय असेल, मग किती रन ऑफ ठेवायचं आहे, मग त्याच्यामध्ये मॅपिंग कसं करायचं, हे असं त्याच्यामध्ये काहीही नाही. किंवा तुमचं पर्यावरणाच्या बाबतीमध्ये काय करायचं आहे, उद्योगधंद्याच्या बाबतीमध्ये काय करायचं आहे, कुठलं शहर किती वाढवून द्यायचं आहे. आता एक तर असं आहे की पुढच्या 2-3 दशकामध्ये या देशाची आणि विशेषतः महाराष्ट्राची 70-80% लोकसंख्या ही शहरामध्ये येणार आहे. त्यामुळे रोजगार शहरामध्ये होणार आहे, पोल्युशन शहरामध्ये येणार आहे आणि तुमचे नैसर्गिक आपत्तीसुद्धा शहरामध्येच त्याच्यामध्ये येणार आहेत. त्यामुळे नगर नियोजनाच्या बाबतीमध्ये तुम्हाला त्या पद्धतीने बघितलं पाहिजे, सगळं एकत्रितपणे. आणि हे एकत्रितपणे बघताना मग आपण असे फ्रॅक्चर्ड विचार करून चालणार नाही. ते जे शीर्ष नेतृत्व आहे ह्या सगळ्यांचा विचार काय करेल की सध्याची असं विवेकनं सांगितल्याप्रमाणे अस्तित्वात असलेल्या गोष्टीचं रिट्रोफिटिंग कसं करायचं. ज्या चुका आपण एखादा आजार झाल्यानंतर आपण ते दोष शोधण्यासाठी माझं हिमोग्लोबिन किती आहे, माझं BP आहे का, काय आहे हे बघतो, पण आम्हाला ते बघायचंच नाही आहे.
आम्हाला फक्त काय आहे की ते वी हॅव टू ब्रश इट अंडर द कार्पेट. ह्या सगळ्या गोष्टी आता आपण सांगितलं की नदीच्या पाण्याची पातळी वाढत चालली आहे, नदीचं संकोचन झाल्याप्रमाणे. पण आपले हे नाले किंवा ओढे आहेत त्याच्यामध्ये चेंबर्स आहेत सगळीकडे, पूर्ण शहरमध्ये चेंबर्स आहेत. आणि हे चेंबर्स मी स्वतः जाऊन बघितलेले आहेत आणि चेंबर्स फार जवळजवळ असतात. त्याच्यामुळे किती तुमचा प्रवाह आकुंचन झालेला आहे आणि त्याच्यामुळे किती पाणी स्प्रेड होतं हे याच्याकडे कोणाचं लक्ष नसतं. आणि मग ही जी प्रशासकीय जे तुमचे आयुक्त असतील त्याच्यामध्ये मी आलो किंवा तांत्रिक अधिकारी यांना हे समजत नाही का की तुम्ही चेंबर ठीक आहे नैसर्गिकरित्या तुम्हाला तिथेच बांधायचे असतील मग तुम्ही तेवढं त्याचं हे स्प्रेड करा. मला असं वाटतं की नगर नियोजन हे पूर्णपणे फेल ठरलेलं आहे. पुन्हा एकदा याच्यावरती विचार केला पाहिजे आणि सर्व एकत्रित विचार केला पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये छोट्या गोष्टी तुमच्या आहेत की रस्ते कॉन्क्रिटाईज करून तुम्हाला हे करायचं का. आता एक लक्षात घ्या की तुमचा रन ऑफ कोएफिशियंट जो ज्यावेळेस मी पुण्यामध्ये कमिशनर होतो त्यावेळेस तो 0.74 होता पुण्याचा. आज किती मला माहिती नाही. आणि तो जगभर 0.9च्या वरतीच असतो, गोईंग ऑलमोस्ट टू युनिटी आहे. आणि फारच चांगली शेती असेल बागायती तर तुमचा 0.15चा असतो. त्यामुळे फार काही प्ले करता येत नाही. आणि जगामध्ये आपण काही फार अशी काही टेक्नॉलॉजी आणू शकत नाही की तो तुमच्या 0.15कडे येऊ शकेल. कारण शहराचं हे कॉन्क्रिटायझेशन होणारच आहे. पण हे रस्ते करताना ते पाणी रस्त्यामध्ये नदी होऊ नये हे त्याच्यामध्ये असावं. आणि तसं मग शॅम्परिंग वगैरे टेक्नॉलॉजी आहेत सगळ्या त्यामध्ये. खरं म्हणजे की सगळ्या टेक्नॉलॉजी तुमच्या रोड काँग्रेसमध्ये दिलेल्या आहेत. ते जर वापरलं म्हणजे त्यावेळी कॉन्क्रिटायझेशन करूच नये या मी मताचा नाही आहे. कारण कसं आहे की तुम्ही कॉन्क्रिटायझेशन करूनसुद्धा त्याच्यामध्ये हे होऊ शकतं की तुमचा रन ऑफ तो त्याचं जे पाणी साठवण्याचं त्याचं होणार नाही. त्यामुळे अशा प्रत्येक गोष्टीमध्ये ह्या गोष्टी आहेत. आता पूर्वाताईने सांगितले की तुमचं आपण वॉटर हार्वेस्टिंग रेन वॉटर हार्वेस्टिंग करू शकतो. पण जिथे शक्य असेल तिथेच केलं पाहिजे. मला वाटतं की त्याला फार लिमिटेड त्याची युटिलिटी आहे. कारण कसं आहे की आपल्या पुणे शहराला जवळ 16-17 TMC पाण्याची गरज आहे. आणि तुमच्या रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये किती TMC पाणी येऊ शकेल तर फार नाही. आणि त्याच्यातली कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जर विचारात घेतली तर मला वाटतं की ते फार अनवायबल असं प्रॉपोजिशन आहे. जिथे शक्य असेल तिथे करावं. पण हे फार छोटेसे उपाय झाले. म्हणजे असे की कॅन्सर झालेला आहे पण कुठेतरी मलमपट्टी लावण्यासारखे विचार आहेत. मला वाटतं कॅन्सर जर झाला आहे आणि तो कॅन्सर झालेलाच आहे त्यामुळे केवळ पाण्याचा तुंबारा ही एक व्याधी आहे. अशा खूप व्याधी आहेत नगर जीवनामध्ये जे काही हे झालेले आहेत. त्याचा विचार करून मला वाटतं एकत्रित हे जे प्रशासकीय नेतृत्व आहे ह्या नेतृत्वाला कुठेतरी आपण एक क्वेश्चन करण्याची ताकद आपल्यामध्ये नागरिकांच्यामध्ये आली पाहिजे. जशी PICने हे आणला तसं राज्यस्तरावरती का होत नाही, देशस्तरावरती का होत नाही की अशा पद्धतीचं सगळं देशामधले शहरं किंवा राज्यामधले शहरं हे असे फेस करतात आणि याला काही पॉलिसी आहे किंवा नाही. याविषयी एक मॅन्युअल ऑन स्टॉर्म वॉटर ड्रेनेज सिस्टीम्स बाय सेंट्रल पब्लिक हेल्थ एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग ऑर्गनायझेशन म्हणजे CPHEEO नावाची एका संस्थेने केलेला आहे. हा ऑगस्ट 2019ला रिवाईज झालेला आहे. आणि 1998मध्ये मला वाटतं तो पहिल्यांदी पब्लिश केला होता. विच गिव्स गाईडलाईन्स ऑफ हाऊ टू डिझाईन अ स्टॉर्म वॉटर ड्रेन सिस्टीम फॉर अ सिटी. तर ह्या जो 2019चा जो रिपोर्ट आहे त्याच्या फॉरवर्डमध्ये त्यांनी म्हणलेलं आहे की आधीचा जो रिपोर्ट होता तो आत्ताच्या चेंजिंग सर्कमस्टन्सेसमध्ये कुचकामी ठरत असल्यामुळे वी आर रिवायझिंग दिस. आणि थोडक्यात आता आपल्याकडे जे काही स्टॉर्म वॉटर सिस्टीम्स पूर्वी डिझाईन केल्या असतील त्या आता ह्या नवीन सिस्टीमनुसार वी हॅव टू रिकॅलिब्रेट इट. तर 2016 साली पुणे कॉर्पोरेशनमध्ये स्ट्रीट डिझाईन गाईडलाईन्स म्हणून एक डॉक्युमेंट पब्लिश केलेलं आहे ज्याच्यानुसार सगळं पुण्यातले रस्ते एक्झिक्यूट केले जातात. आणि पूर्वा वॉज वन ऑफ दी टीम मेंबर्स ऑफ दॅट डॉक्युमेंट. तर इन द चेंजिंग सर्कमस्टान्सेस हाऊ विल यू लुक ॲट दिस स्ट्रीट डिझाईन गाईडलाईन्स अँड इट्स रिव्ह्यू. बापरे. आता जसं आपण बोललो की रस्ते तर आपल्याला हार्ड पाहिजेतच. इट हॅज टू बी हार्ड राईट. त्यामुळे त्याच्या कडेला काय करता येईल आणि जी झाडं आपण लावतोय तिथे काय करता येईल. सायकलिंगचा जो ट्रॅक आपण दरवेळेला म्हणतो तो आपण खरंच पूर्ण हार्ड केला पाहिजे का. चालण्याची जी जागा आहे तीही पूर्ण हार्ड केली पाहिजे का. तर हे प्रश्न उद्भवतात आणि मग ह्या चेंजिंग सिच्युएशनमध्ये त्याचा परत विचार केलाच पाहिजे. मला बोलायचं आहे. स्ट्रीट डिझाईन टिपिकली इज आय फील दॅट इट्स अ स्पेशलाइज सब्जेक्ट. आणि
तो इंजिनियर्सनी न करता आर्किटेक्ट्सनीच करायला पाहिजे. कारण आपण टिपिकली इंजिनियर विल एन्श्योर दॅट द रोड इज कन्स्ट्रक्टेड टू कनेक्ट द प्लेसेस, whereas the street designer would ensure that the road is constructed to connect the people. सो प्लेसेस अँड पीपल यामधला फरक आहे. आणि त्याच्यामुळे पण बाय द वे तुम्ही जे CPHU मॅन्युअलबद्दल बोललात त्याचा तुम्हीच स्वतः पूर्ण अभ्यास केलेला नाही म्हणून तुम्ही तो प्रश्न विचारला की तुम्ही ते शोल्डरमध्ये वॉटर रन ऑफ कसा करायचा ते कसं करताय. ॲक्च्युली त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलेलं की कॉन्क्रीट रोड जर केले तर देर इज अ बेटर कंट्रोल ओव्हर द रन ऑफ मॅनेजमेंट, स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंट. कारण तिथे बाय डिफॉल्ट स्टॉर्म वॉटर व्यवस्थित डिझाईन होते. कारण कॉन्क्रीट रोड हा असा उगाचच होत नाही, त्याला राईट ऑफ वे मिनिमम पाहिजेच आणि तो क्रॉस सेक्शन आपल्याला मेंटेन करायलाच पाहिजे. आणि त्या क्रॉस सेक्शनमध्ये स्टॉर्म वॉटर बिकम्स अन इसेन्शियल एलिमेंट ऑफ एनी स्ट्रीट डिझाईन. सो आय एम सो सॉरी टू मेक दिस ऑब्झर्वेशन बट I meant it in another way, Right. that it is for ease of work that concrete roads are done, but there is no stormwater drain below. I was talking to that phenomena. There are so many roads which are being done in the city, which are asphalt roads ahead, and they are getting converted into concrete roads overnight, and there is no system of stormwater. I was pointing from that point I of beg view. to differ on that. Once a decision is taken to choose the concrete as the material, construction material, imperatively it has to be supported by the proper cross section which includes all aspects of standard street design. So essentially the road will have this storm water because these roads are done typically when the entire right of way is available. Without that the concrete roads are not taken up. This is a general thing. There could be a exception for a localized There are reason. many such exceptions. And one more thing I would like to observe. And one more thing I would like to say की आपण रोड सरफेस करतो त्याच्या बाजूला सायकल ट्रॅक असतो, मग फुटपाथ असतो. फुटपाथला इनव्हेरिएबली पेविंग ब्लॉक लावलेलं असतं. नाऊ देर इज अन ऑपॉर्च्युनिटी फॉर द वॉटर टू पर्क्युलेट बिलो, बट ते टिकावं जास्त म्हणून किंवा काय त्याच्या खाली PCC केलं जातं आणि मग पेविंग ब्लॉक्स लावतात. दॅट इज डिफिटिंग द होल पर्पज. सो एंड टू एंड यू आर ॲक्च्युली मेकिंग इट अ सॉलिड सरफेस. And that is not what this specifies. नाही आहे आणि आहे सगळीकडे. नाही, मी तुम्हाला फक्त सांगू इच्छिते की तुम्ही सहकारनगरमध्ये जर गेलात आत्ता मग क्रांती सोसायटी वगैरे ह्या एरियामध्ये जिथे कॉन्क्रिटायझेशन झाले तिकडे सगळ्या बंगल्यात पाणी भरतं कारण सरफेस लेवल वरती आली आहे. त्यामुळे तो स्ट्रॉम वॉटर ड्रेन वगैरे जे मॅन्युअलमध्ये आहे ते ॲक्च्युअल इम्प्लिमेंट अजिबात झालेलं नाही आहे. प्रत्येक बंगल्यामध्ये तिकडे पाण्याची लेवल वाढलेली आहे कारण ते उंच झालेले आहेत आणि हा 100% प्रॉब्लेम आहे. अजून एक नाही हां, सो वॉट knowing what matters is not the same as doing what matters. आणि doing what matters is important, not नाही. मला याच्यामध्ये आता परत पूर्वाताईंनी सांगितलं की तुमचे सायकल ट्रॅक हे तुमचे हे कॉन्क्रीट असायची गरज नाही आहे किंवा असं आपल्याला फार काही असं रॉकेट सायन्स नाही हे सगळं करायला. आणि आपल्याकडे असे एक्झाम्पल्स आहेत. इफ यू सी दी DCR ऑफ सिंगापोर इक्विव्हलंट टू दॅट, तर त्यांनी त्यांचे हे जे केलेले आहेत तिथे ॲक्च्युली पोरस मटेरियल ठेवायचं त्याच्यामध्ये त्यांच्या डिझाईनमध्ये आहे ते. तर तसं आपण का करत नाही की आपले जे तुमचा फ्रंट ऑफसेट असेल किंवा तुमच्या साईड मार्जिन्स असतील तिथे तुम्ही हे करू शकत नाही की त्याच्यामध्ये कॉन्क्रिटायझेशन करायचं नाही असं आपण DC रेग्युलेशनमध्ये का आणू शकत नाही आहे. इनफॅक्ट आम्ही ज्यावेळेस मी PMRD कमिशनर असताना आम्ही जे DC रेग्युलेशन्स बनवत होतो त्याच्यामध्ये हाच मेजर होता की तुमचे जे स्ट्रीट जो असेल त्याच्यातला मेजर पोर्शन हा पोरस असेल आणि जिथे तुमचं लॉन असेल किंवा तुमचं त्याच्यामध्ये ट्रीज प्लांटेशन असेल म्हणजे तुमचा रन ऑफ कोएफिशियंट कमी करायचं असेल ते अशा ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आणि सिंगापूर इट व्हॉट इट सेज की इट्स नॉट गार्डन्स इन द सिटी बट सिटी इन दी गार्डन्स. म्हणजे त्याच्यामध्ये तो डिझाईन तसं केलेला आहे आणि तो रन ऑफ कोएफिशियंट कमी करण्याचा त्यांचा तो उद्देश आहे. तो कितपत झाला मला माहिती नाही आहे पण दॅट इज इन द रेग्युलेशन. आपण आपल्या रेग्युलेशनमध्ये असं काहीही म्हणत नाही आहे. तुम्ही फक्त फ्रंट ऑफसेट किती मार्जिन किती ठेवायचं आणि साईड मार्जिन किती ठेवायचं एवढंच सांगतो. आत काय करायचं आपण काही बोलत नाही. मला असं वाटतं की हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुमच्या DC रेग्युलेशनमध्ये आल्या पाहिजेत. नुसतंच UDCवर करून कुठल्या तरी मशीनने परवानगी मिळण्यासाठी जर आपण केलं असेल आणि बाकीचे सगळे उद्देश त्याच्यामधून काढून टाकले असतील मला वाटतं की दॅट इज रॉंग. पूर्वाने आत्ता सरफेस रनऑफ्स जनरेट होऊ नयेत म्हणून पाणी मुरण्याचं महत्त्व सांगितलं. पूर्वा पुण्यात खूप पाणी मुरतं.
फक्त ते नको कुठल्या तिथे पद्धतीने? हा वेगवेगळ्या हां, पद्धतीनं ते नको त्या महत्त्वाचं. पद्धतीनं आणि भरपूर मुरतं पाणी आणि PMCत तर खूपच पाणी मुरतं. त्यामुळं हां आणि हे सगळ्यांना माहिती आहे. असो तो भाग वेगळा. पण झगडे साहेबांनी आता एक खूप महत्त्वाचं सांगितलं की कॉन्क्रीट अशा पद्धतीनं झालं पाहिजे की तिथून म्हणजे सरफेस रनऑफ जनरेट होऊ नयेत. तर या बाबतीत मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो. HPPC म्हणून एक प्रकारचं कॉन्क्रीट आहे, हाय परफॉर्मन्स परवियस कॉन्क्रीट. आणि ह्याचं मी एक डिझाईन तयार केलं, त्याच्या लॅब टेस्ट्स केल्या. आपल्याला कॉलेजमध्ये शिकवलं जातं की पाणी म्हणजे वॉटर टाईट कॉन्क्रीट केलं पाहिजे, परंतु ह्या कॉन्क्रीटमधून पाणी पास झालं पाहिजे अशा पद्धतीचं त्याच्यात फाईन ॲग्रिगेट खूप कमी असतं, फाईन्स कमी असतात. तर असं कॉन्क्रीटचं मी डिझाईन तयार केलं, लॅबमधून ते टेस्ट करून घेतलं, सगळं व्यवस्थित झालं. नंतर मी त्यावेळेच्या एका आयुक्तांना भेटलो आणि त्या आयुक्तांच्या समोर ते सगळं मांडलं. त्यांना म्हटलं की आपण याची ट्रायल घेऊया म्हणले ट्रायल, पण खर्च किती येईल? म्हटलं आपल्याला ट्रायलसाठी एक पीस करायला काय 3-4 लाख रुपये खर्च येईल, ते कुठून आणणार? ठीक आहे म्हणलं, मी ती व्यवस्था करतो. मी वंदना चव्हाणांना भेटलो, त्यांना म्हणलं तुमच्या खासदार निधीतून पैसे द्या. त्यांनी इमिजिएटली 4 लाख रुपये मान्य केले. तिथल्या तिथे पत्र लिहून दिलं, आयुक्तांच्याकडे दिलं. म्हणलं आता पुढे कुठे करायचं? म्हणलं तेही स्पॉट सांगतो, आपण जिथं झाडं नाही आहेत, कव्हर नाही आहे, मोकळ्या जागेत करू. पु ल देशपांडे उद्यानाच्या तिथं तो स्पॉट पण आयडेंटिफाय केला. या गोष्टीला मला वाटतं 7-8 वर्ष झाली, अजून तसंच आहे. म्हणजे हाय परफॉर्मन्स परवियस कॉन्क्रीटचा जो आपल्याला सॅम्पल तयार करायचा होता, आपली कॉर्पोरेशन ते करू शकलेलं नाही. पैशांची उपलब्धता असून तो खासदार निधी मला वाटतं आता वाया गेला असेल, लॅप्स झाला असेल तो. ही आपली परिस्थिती आहे, म्हणजे पाणी मुरत आहे. दुसरा एक महत्त्वाचा मी अगदी सिम्पल पॉईंट सांगतो. आपले एक आयुक्त आर्किटेक्ट होते, मी पण आर्किटेक्टच आहे. आम्हाला व्यवहार ज्ञान कमी असतं थोडंसं. आता आपण स्टॉर्म वॉटर सरफेस ड्रेनेजबद्दल बोलतो काय, सॉरी म्हणजे व्यवहार ज्ञान कमी असतं म्हणतोयस म्हणून नाही, तू एक्सेप्शन आहेस त्याला. स्टॉर्म वॉटर ड्रेनेजचं आपण म्हणतो, ह्याची रस्त्यावर किती काही 40,000 काहीतरी आहेत ना चेंबर्स अशी काहीतरी. तर ही जी स्टॉर्म वॉटर कलेक्ट करणारी जी चेंबर्स आहेत त्याला अशी कॉन्क्रीटचं असतं आणि त्याला अशी 15-20 होल्स असतात. कॉमन सेन्स असं आहे की ही होल्स जे तुम्ही कधी ऑब्झर्व केलं आहे का, त्याचा वरती डायमीटर जास्त असतो आणि खाली डायमीटर कमी असतो. अशी फनेलसारखी असतात. वरून एखादं झाडाचं गेलं, वरून आत जातं पण खालून बाहेर पडू शकत नाही. आता ही किती सिम्पल गोष्ट आहे. आपण कुठं चंद्रावर काहीतरी यान पाठवलं म्हणतात, परंतु आपण अशी एका डायमीटरची होल्स असलेली किंवा वरती कमी आणि खाली जास्त डायमीटर असलेली मॅन्युअल चेंबर्स अजून निर्माण करू शकलेलो नाही. हे मी पुराव्यासकट त्या आयुक्तांच्या समोर मांडलं. आपण पाहूया बघूया म्हणले, परंतु आपल्याला अजून तशी चेंबर्स काय तयार करता आले. त्यामुळे तुम्ही घरी जाताना कित्येक चेंबर्स बघा, त्याच्यात माती साठलेली असते आणि ती 18 पैकी साधारणपणे 15 होल्स बंद असतात, 2-3 होल्स ओपन असतात. रस्त्यांमध्ये पाणी साठेल नाही तर काय होईल याच्याने? ह्या साध्या गोष्टी जर आपण करू शकत नाही तर आपण कुठे जाणार आहोत? आपला प्रवास नक्की कुठल्या दिशेने चालू आहे? नंतर आपण याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतली पाहिजेत. म्हणजे टॉप टू बॉटम पाणी टेरेसवरून येतं खाली, पण टेरेसवर ढगातून येतं आणि त्याच्यातून सरफेस रनऑफ्स कमीत कमी कसे जनरेट होतील याचे आपण सगळे उपाय योजले पाहिजेत. त्यामुळे करेक्टिव्ह मेजर्सपेक्षा, इंजिनिअरिंग सोल्युशन्सपेक्षा प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेणं हे फार महत्त्वाचं आहे. काही काही ठिकाणी आता घेणं हे अवघड आहे खूप, जिथं ऑलरेडी डेव्हलप्ड आहे. परंतु जिथं नवीन डेव्हलपमेंट होती आहे तिथे सुद्धा पूर्वाने सांगितलं 1.5 मीटर साईड आपण मार्जिन सोडतो, जाणार कुठे पाणी? त्यामुळे ही UDCPRची जी नॉर्म्स आहेत हे अत्यंत मोठ्या प्रमाणावर बदलणं गरजेचं आहे. हा विषय वेगळा आहे, त्याच्यावर एकदा परत एक वेगळं चर्चासत्र ठेवा. जाता जाता एकच सांगतो, थोडासा विषय सोडू नये, परंतु पुण्यात आता 500 किलोमीटर लांबीचे रस्ते खोदले जाणार आहेत. जे काही कॉन्क्रीटचे रस्ते झाले आहेत, 500 किलोमीटर लांब रस्ते खोदले जाणार आहेत. कॉर्पोरेशनने ते ॲग्रीमेंट केलेले ऑप्टिक फायबर टाकण्यासाठी म्हणून, आणि हे अंडरग्राऊंड ऑप्टिक फायबर आता टाकायला सुरुवात होईल. त्याच्यात
500 किलोमीटर तो कॉन्ट्रॅक्टर म्हणेल ते रस्ते खोदले जाणार आहेत. काय पुण्याची परिस्थिती होईल हे तुम्ही कल्पना करा. 15 मार्चला हे ॲग्रीमेंट झालं, 15 मार्चला स्टँडिंग कमिटीत ठराव पास झाला, 15 मार्चला जनरल बॉडीत तो ठराव पास झाला, 15 मार्चला ॲग्रीमेंट रजिस्टर पण झालं, पण त्याच्यासाठीचा स्टॅम्प मात्र 13 मार्चला घेतलेला होता. हे कसं माहीत नाही, पाणी मुरतं हे खरं आहे. आपण नक्कीच की छोट्या छोट्या गोष्टींविषयी विचार करतोय, पण होलिस्टिकली ह्याचा आधी विचार व्हायला पाहिजे. जसं गुरुदासही म्हणला की मुळाशी जायला पाहिजे गोष्टींच्या. छोट्या छोट्या गोष्टी ह्या नंतर होऊ शकतात आणि त्या हॅव टू हॅपन. पण एक जनरल सांगते की मी असं जरा बघत होते की काय काय करता येईल किंवा काय काय नाही. आणि सर जसं सिंगापूरचं सांगतायत तसं आपण चायनाला कधीच फॉलो केलं नाही पाहिजे, पण ह्या बाबतीत नक्की आपण ती एक केस स्टडी म्हणून बघायला पाहिजे. त्यांनी एक संकल्पना आणली स्पॉन्ज सिटीज नावाची. स्पॉन्ज सिटीजमध्ये नेचर बेस्ड सोल्युशन्स हे पहिल्यांदा विचार केला पाहिजे. म्हणजे नैसर्गिकदृष्ट्या आपण काय करू शकू आणि मग त्याच्यानंतर इंजिनिअरिंगदृष्ट्या काय करू शकू. तर हे करत असताना म्हणजे हे 2014 साली चायनामध्ये ती संकल्पना आली आणि त्यानंतर ती हैदराबादमध्ये ही पहिल्यांदा त्यांनी ती वापरली आणि त्याच्यानुसार त्यांनी काही नियम केलेले आहेत हैदराबादमध्ये. पण आता त्याचं पुढे काय झालं हे नक्की आपण जाऊन फाइंड आउट करायला पाहिजे. पण तशी संकल्पना आणि तसा विचार हा पुण्याच्या विषयी करू शकतो का? कारण काय आपला डेक्कन बसाल्ट आहे खालती आणि म्हणून हे खूप वाटतं की रन ऑफ्स पुण्यातूनही नदीला खूप होणार आहेत, तर त्याचाही विचार आपण थोडाफार केला पाहिजे. ओके, आता आपण समस्या काय आहे, त्याचं कारण काय आहे याची मीमांसा केली, तर आता सोल्युशन काय? तर मी विनंती करेन की प्रत्येक व्यक्तींनी 2 सजेशन्स कराव्यात, जे आपण एक कंपायलेशन करून इट कॅन बिकम ॲक्शन पॉईंट्स फॉर द फ्युचर. सर जगडे साहेब, आपल्यापासून सुरुवात. मी फक्त फार मोठे सजेशन देणार नाहीत, पण एकच आहे की शहराचे प्रश्न कोणते आहेत 1 to 5 किंवा 1 to 10 हे आपण एकदाने त्या प्रायोरिटीप्रमाणे शहराने ठरवले पाहिजेत की हे आमचे प्रश्न आहेत. आणि याच्यासाठी मग आयुक्तांचं काय सोल्युशन आहे आणि तुम्ही त्यासाठी काय करणार आहात, बस याच्या पलीकडे काही करायचं नाही. कारण त्यांना तशी यंत्रणा असते, त्यांना तसं ॲक्सेस टेक्नॉलॉजी करण्याचं असतं, त्यांना पैसे कुठून यायचं ते माहिती आहे, त्याप्रमाणे जसं सगळं माहिती असतं. फक्त प्रॉब्लेम असा होतो की आपण नागरिक प्रश्न कुठले आहेत हेच सांगत नाही. कारण म्हणजे देशापुढे कुठचे प्रश्न आहेत हे आपल्याला माहिती नसतं. आपण काहीतरी वेगवेगळ्याच प्रश्नावरती चर्चा करतो, पण पहिले 1 ते 5 किंवा 1 ते 10 प्रश्न पुणेकरांनी मांडले पाहिजेत आणि ते आयुक्ताकडे दिले. तुम्ही आम्हाला सांगा याचं काय सोल्युशन आहे आणि ते किती दिवसामध्ये करणार आहात. एवढं जर झालं तर मला वाटतं की हे सगळे प्रश्न त्याच्यामध्ये उठतील. आपण काहीच त्याच्यामध्ये सोल्युशन द्यायचं काही कारण नाही, कारण सोल्युशन काढण्याची जबाबदारी त्यांची आहे. फक्त आपण त्याच्याकडे पाठपुरावा करत राहिला पाहिजे. पण असं काहीतरी फोरम पाहिजे, मग पुढे काय झालं बस एवढं केलं की मला वाटतं की फार काही करण्याची गरज राहणार नाही आणि होऊ शकतं. मला वाटते मी फार लहान माणूस आहे काही मेजर सजेशन करायला, पण मला 2 गोष्टी सांगायच्या आहेत. पहिलं म्हणजे पुणे शहर असेल किंवा कुठले असं जे फास्ट ग्रोईंग शहर आहे, $5 ट्रिलियन इकॉनॉमी होणारा आपण एक वन ऑफ द मेजर कॉन्ट्रीब्युटिंग शहर असणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला पावसाळी म्हणजे आजच्या विषयाचा विचार करता एक वेगळं स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंट डिपार्टमेंट असायलाच पाहिजे. हा माझं पहिलं सजेशन आहे. आणि दुसरं, नागरिकांचा सहभाग जो आहे तो पोस्ट इफेक्ट न होता प्रिव्हेंटिव्ह म्हणून आणि सुरुवातीला सकारात्मकरित्या कॉन्ट्रीब्युशनचा असावा, जेणेकरून ऑथॉरिटीजला सुद्धा नागरिकांच्या पॉझिटिव्ह सहभागाने अजून जास्त काम करण्यामध्ये त्यांना इन्स्पिरेशन मिळेल. असे 2 माझे मुद्दे आहेत. आपण जगात सगळ्यात जास्त स्टडीड ऑब्जेक्ट कुठलं असेल तर मानवी देह. त्याच्यावर जेवढा अभ्यास झाला आहे तसा कुठल्याही वस्तूवर झालेला नाही आहे. आणि जशी आपली एक ॲनाटॉमी असते तशी शहराची पण एक ॲनाटॉमी असते, तशी बिल्डिंगची पण एक ॲनाटॉमी असते. आपण शरीराची खूप समजा एका हाईटला 75 किलो वजन जर योग्य असेल तर 100 किलो वजन जर झालं तर त्याला आपण हेल्थ वाढली म्हणतो, ग्रोथ झाली म्हणतो का ओबेसिटी म्हणतो, स्थूलपणा म्हणतो. आपण त्याला ओबेसिटी म्हणतो, स्थूलपणा म्हणतो. आज पुणे शहर हे ऑलरेडी त्या दिशेने भरपूर गेलेलं आहे. आणि
या ठिकाणी जेवढी मानवी वस्ती असणं योग्य होतं, म्हणजे अर्बन प्लॅनिंगमधलं हे फेल्युअर आहे मी म्हणतो, की एक प्रत्येक ठिकाणी पॉप्युलेशन किती असलं पाहिजे, डेमोग्राफिक कपॅसिटी किती असली पाहिजे याचा आपण कुठेही विचार करत नाही. आणि वाढत 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 म्हणजे जो 2 बेडरूमचा फ्लॅट 4 जण 5 जण आनंदाने राहू शकतात, तिथे जर 20 जण राहायला लागले तर ते नक्की एकमेकांची भांडणच करणार आणि सगळे प्रॉब्लेम्स जनरेट होणार. आज पुण्याचा प्रवास ऑलरेडी त्या दिशेने झालेला आहे. कित्येक गोष्टींवर आपल्याला सस्टेनेबल सोल्युशन किंवा परमनंट सोल्युशन आता शक्य नाही, ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. याचं कारण आपण जे काही इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जो काही डेव्हलपमेंट करतो ती फक्त अर्बन सेंट्रिक इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट आपल्या अनेक सरकारांचा म्हणजे तीच दिशा आहे विकासाची. आपण खेड्यात जाणं आवश्यक आहे, तिथं डेव्हलपमेंट करणं आवश्यक आहे. पुणे शहरावरचा स्ट्रेस म्हणजे फक्त पुणे शहर नाही, सगळ्या शहरांवरचा स्ट्रेस कमी होणं आवश्यक आहे, की ज्याच्यामुळं ही जी ग्रोथ आहे, ही ओबेसिटी झालेली आहे, ती आता मॅलिग्नंट ग्रोथ होऊ नये. हे थांबवणं एवढंच आपल्या हातात आहे. खूप आशावादीही राहू नये, परंतु परिस्थिती अजून जास्त चिघळू नये. आणि आपण रस्त्यातून नदी होते असं म्हणतो, जर नदीतून रस्ते जायला लागले, जे पुण्याने एक आदर्श उदाहरण जगासमोर घालून दिलेलं आहे, तसं जर आपण केलं तर रस्त्यातून नद्या नक्कीच होणार आहेत. आपण मनपावर याच्यासाठी दबाव निर्माण करणं गरजेचं आहे. पुणेकरांनी जागं होणं गरजेचं आहे, डोळे उघडणं गरजेचं आहे, की जे आत्ता नाही आहे. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की आपल्या भोवती काय चाललं आहे, मनपा काय करते, आपले नगरसेवक काय करत आहेत, कुठल्या दिशेने आपला पुण्याचा शहराचा प्रवास चालू आहे, हे डोळे उघडून बघा. आपल्याला कळेल. शास्त्र अतिशय साधं आणि सिंपल आहे. धन्यवाद. 2-3 गोष्टी मी सांगू इच्छिते. आत्ता सारंगनी सांगितलं त्याच्याबद्दल मी एक काही कॉमेंट केली होती मागे. एक डायनॅमिक FSI सारखी एक संकल्पना मांडायला हवी. म्हणजे एखाद्या एरियाची, एखाद्या वॉर्डची पॉप्युलेशनची कॅरिंग कपॅसिटी काय आहे ही काढता येते आपल्याला. आणि ती कॅरिंग कपॅसिटी अनेक फॅक्टर्सवर असते. ती कॅरिंग कपॅसिटी रीच झाली की तिकडचा FSI कमी व्हायला पाहिजे. ते असं नाहीच आहे. आज म्हणजे सरस्वती पेठेतला FSI वाढतो, याचा वाढतो. म्हणजे स्टॅटिक FSIचे दिवस गेले क्लायमेट चेंजच्या रेजिममध्ये. आता तुम्हाला तो विचारच करता येत नाही. वी हॅव टू रॅडिकली चेंज वॉट एव्हर वी हॅव बीन डुईंग, बिकॉज वॉट एव्हर वी हॅव बीन डुईंग इज नॉट गोइंग टू टेक अस टू फ्युचर. हा एक महत्त्वाचा गोष्ट अर्बन डेव्हलपमेंटमध्ये लक्षात ठेवली पाहिजे. दुसरे 2 माझे सजेशन्स आहेत जे आपल्याला अंमलात आणले पाहिजेत. आपण पुणे, मगाशी सारंग म्हणाला तसं, की वी आर ॲट द फुटहिल्स ऑफ सह्याद्री. सह्याद्रीमध्ये 6000 मिलीमीटर पाऊस पडतो. त्यापैकी 3000 मिलीमीटर बे ऑफ बेंगॉलला ड्रेन होतो आणि 3000 मिलीमीटर अरेबियन सीला ड्रेन होतो. आपण बे ऑफ बेंगॉलच्या ड्रेनेजमध्ये आहोत आणि अतिशय जवळ आहोत आपण. त्यामुळे आपल्याकडे जर फ्लडिंग वाचवायचं असेल तर आपल्याला सोर्स रिजन ऑफ द रिव्हर्सपासून काम सुरू केलं पाहिजे. आणि फर्स्ट ऑर्डर स्ट्रीम म्हणजे नदी ही हायेस्ट ऑर्डर ऑफ द स्ट्रीम असते. म्हणजे त्याला जोडणारे फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 8-10 ऑर्डर्स येतात. त्यामुळे ह्या ऑर्डर्स ऑफ द स्ट्रीमवरती जर काम केलं नाही तर तुम्हाला लास्ट ऑर्डर ऑफ स्ट्रीमवर काम करणं अत्यंत खर्चिक होतं. हे साधं इकॉलॉजिकल रिस्टोरेशनमधला बेसिक भाग आहे. मगाशी तुम्ही तो इकॉलॉजिकल रिस्टोरेशनचा. तर नेचर बेस्ड सोल्युशन जे आहेत हे फर्स्ट ऑर्डर स्ट्रीम, सेकंड ऑर्डर स्ट्रीम इथे केले पाहिजेत आणि शहरामध्ये इंजिनिअरिंग आणि हायड्रोलॉजिकल सोल्युशन्स केले पाहिजेत. हा दुसरा भाग आहे. तिसरा महत्त्वाचा जो भाग आहे तो आत्ता ओपन कॅचमेंटचा आपण फ्री कॅचमेंटच्याबद्दल बोलत असतो, की शहरातून जाणाऱ्या नदीमध्ये पाणी आत जायला पाहिजे, पण आज सपाटीकरण केले, रस्त्याच्या मध्ये दुभाजक घातले, याच्यामुळे ते पोचत नाही आहे. पण जे काही नदीच्या पर्यंत पोचतंय ते नदीत जात नाही आहे. याचं कारण आपण सलग बिल्डिंग्स बांधलेल्या आहेत. त्यामुळे एक बेसिक आणि साधा सिंपल नियम करता येईल जो MIDC हिंजवडीमध्ये वापरला होता, की तुम्हाला जेव्हा एखादा प्लॉट देतो त्या प्लॉटमध्ये कुठनं पाणी येतं ही जागा ओपन ठेवायची आणि तिकडनं पाणी कुठनं बाहेर जातं ही जागा ओपन ठेवायची. हे अतिशय साधं बेसिक आहे. आज आपण बंगल्याचे तुम्ही प्लॉट्स बघितले तर चारी बाजूनी भिंती असतात, त्याची विहीर केलेली असते. आणि ती विहीर का होते? कारण परमिएबल सरफेसच नसतो. त्यामुळे ते पाणी साठतं आणि ते बाहेर जातं आणि ते तिसरीकडनंच बाहेर जातं. त्यामुळे टोपोशीटवर बघितलं आणि तुमच्या प्लॉटवरती असं केलं की व्हेअर वॉटर कम्स इन टू युअर प्लॉट अँड व्हेअर इट गोज आउट, हे नदीच्या भोवती असलेल्या प्रत्येक प्लॉटला कंपल्सरी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तरच फ्री कॅचमेंटमधलं पाणी पुण्याच्या नद्यात पोचेल, नाही तर ते रस्त्यावरच राहील. नची केळकर रस्ता आणि तो दुसरा पॅरलल JM रोड याच्यावरतीच तो राहणार. माझ्या मते ना डेव्हलपमेंट प्लॅन जेव्हा आपण करतो त्यावेळेला खरं तर एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट आणि त्याचं एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट प्लॅन या दोन्ही गोष्टी केल्या पाहिजेत. आणि एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट प्लॅन आहे त्याचं
इम्प्लिमेंटेशन कसं होतं आहे ह्याच्यावरती बघणारं कोणीतरी अजून एक इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम तयार करायला पाहिजे. सो इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम हा खूप महत्त्वाचा आहे हे जर सगळं करायचं असेल तर. दुसरं म्हणजे आज पुण्यामध्ये एन्व्हायरमेंट सेल नावाचा एक सेल आहे. हा किती जणांना माहिती आहे किंवा तो काय करतो नेमकं आणि त्याचा डेव्हलपमेंटमधला सहभाग किती आहे हे मला माहीत नाही, पण माझ्या मते रीडफाईन फंक्शन करायला पाहिजे एन्व्हायरमेंट सेलचं. आणि ती एकच डिपार्टमेंट माझ्या मते अशी आहे की जे अनेक गोष्टींना जोडू शकतं आणि त्याचा परिणाम नेमका काय होतं आहे ह्याचं असेसमेंट करून त्याच्या पुढे जाऊन एन्व्हायरमेंट स्टेटस रिपोर्ट आहे तो हा डेव्हलपमेंट प्लॅन करताना किंवा पुढची डेव्हलपमेंट ठरवताना त्याचा वापर केला पाहिजे, कारण काय तो नुसताच केला जातो. गुरुदासबरोबर नक्की अग्री करते की ब्लँकेट डेव्हलपमेंट रूल्स नकोत. म्हणजे पूर्वी ईज ऑफ बिझनेससाठी आपण आता UDCPR केले की सगळ्यांना, आपण आज विचार करा आपली पुण्यातली डेव्हलपमेंट आणि मधली डेव्हलपमेंट ही जर सारखीच होणार असेल आणि त्या पेसनी होणार असेल तर नेमकं भवितव्य नाशिक, म्हणजे मला नाशिकची काळजी आहे पुण्यापेक्षा आता असं मला वाटायला लागलं आहे. आणि जसं आपण म्हणलं की नाशिक पुण्याचा सेम नको, पण पुण्यामध्येही नेबरहूड वाईज म्हणजे नेबरहूड वाईजच किंवा वॉर्ड वाईज जर ते इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम जास्ती चांगलं वर्क होत असेल तर वॉर्ड वाईज आपण हा डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे एरिया बेस्ड डेव्हलपमेंट प्लॅन आपण सारखं बोलतो ॲज अर्बन डेव्हलपमेंट पीपल, तर त्याचा वापरही ह्यामध्ये केला पाहिजे. तर ह्या 2-3 गोष्टी वाटत आहेत. आणि फायनली रिथिंक UDCPR. आता मला या तिघांनी म्हणजे सारंग आणि आपण या तिघांनी सांगितलं त्याच्यामध्ये फक्त एक कॉमेंट करायची आणि आय लिव्ह इट टू यू व्हॉट इज टू बी डन. नंबर 1, तुम्ही फ्लोटिंग FSI वगैरे हे असं म्हणता ते बरोबरच आहे आणि पुणेकरांनी जागं व्हावं असं आणि तुमचं म्हणणं की असं सेल असावा. पण ज्यावेळेस आणि विवेकने सांगितलं की लोकांचा सहभाग त्याच्यामध्ये पाहिजे. आता आपला 2017ला मला वाटतं शेवटचा हे आला पुण्याचा DP 2017ला आलेला आहे, 2017 आलेला आहे. मला या ऑडियन्समध्ये किंवा विवेक किंवा म्युन्सिपल कमिशनर किंवा सिटी इंजिनियर सांगू शकतील का की ह्या DPमधून आणि DCRमधून किती ॲडिशनल FSI आणि तुमचा नो FSI आणि दुसरा काय तुमचा TDR अनलॉक झालेला आहे. आणि या अनलॉक झालेल्या एरियामधून FSI आणि TDRमधून किती ॲडिशनल लोकसंख्या इथे सामावून घेतली जाईल? कॅन एनीबडी टेल? नोबडी कॅन टेल. आता याच्यासाठी हे जे काही रस्ते, ही पाण्याची व्यवस्था, तुमची स्टॉर्म वॉटर ड्रेन किंवा ते हे सगळं आहे हे किती लागणार आहे? नोबडी नोज. आणि मग याला तुम्ही प्लॅन म्हणू शकता का? आता विवेक किती आहेत, आम्ही त्यावेळेस PMRDला असतानाही का अभ्यास केला होता आणि तिथे या सिस्टीममध्ये जी आहे तुमची जसं सारंग यांनी सांगितलं की सिस्टीम आहे पाण्याची, पानशेत, हे वरसगाव वगैरे हे सगळे 29 TMC पाणी या सिस्टीममध्ये आपल्याकडे असतं. आणि अर्थात मग भामा आस्केट वगैरे त्याचं थोडंसं ॲडिशनल होईल. आम्ही PMRDमध्ये बघितलं की तिथे PMRDAचा जो डेव्हलपमेंट प्लॅन PMRDA होण्यापूर्वी प्रत्येक गावाच्या बाजूला एक अर्धा किलोमीटर का 1 किलोमीटर एरिया हा येलो केला होता, म्हणजे तुमचा तिथे रहिवास क्षेत्र केला होता, नॅचरल एक्सटेन्शन केलं होतं आणि म्हणजे तिथे तुम्ही बांधकाम करू शकत होता. आता तिथे अनलॉक झालेला FSIचं आम्ही एक बॅक ऑफ द एनव्हलप कॅल्क्युलेशन केलं की किती लोकसंख्या येऊ शकेल. ती 7.5 कोटी लोकसंख्या तिथे येऊ शकते. पुणे तुमचं पिंपरी चिंचवड ह्याच्या बाहेर PMRD एरियामध्ये 7.5 कोटी लोकसंख्या येऊ शकते. आणि या सिस्टीममध्ये आम्ही हे केलं की जर 90 लिटर पर कॅपिटा पाणी जर वापरलं, आपण आता 135 देतो, तर किती पाणी अवेलेबल आहे या रिजनमध्ये? ते फक्त 2.37 करोड पॉप्युलेशनसाठी आहे. म्हणजे आपण पाण्याची जी अवेलेबिलिटी आहे आणि ते पण 90 पर कॅपिटा पर लिटरसाठी असेल, ती अवेलेबिलिटी फक्त 2.37 लोकसंख्येला असेल, करोड लोकसंख्येला असेल. आणि आपण 8-9 कोटी लोकसंख्येचं FSI हे जर अनलॉक केलं असेल आणि TDR अनलॉक केलं असेल, तर मला वाटतं मग आपण ही चर्चा काय करतो आहे हे कुणालाच काय माहिती नाही आहे. मग हे सगळं काय आहे की आपण नुसतं याकडे खरं म्हणजे की सगळ्यांनी जसं विवेकने सांगितलं की हे केलं पाहिजे, पण हा ज्यावेळेस तुमचा डेव्हलपमेंट प्लॅन आला होता तो सगळ्यांच्या समोर आलाच होता ना, ऑब्जेक्शन आणि सजेशनला. हे हा विषय कुठे घेत नाही आहे. आणि म्हणून याच्यामध्ये की लोकांनी विचारलं पाहिजे, म्युन्सिपल कमिशनर बाबा रे किती लोकसंख्या नवीन येणार आहे याच्यामधून, अनलॉक झालेलं आहे, त्याचा अनलॉक किती झालेला आहे, लोकसंख्या किती येणार आहे, त्यासाठी पाणी आहे का, पुढे काय होणार आहे. तसंच PMRDचं पण आहे.
त्यामुळे हे रिजन आहे तसं. मला वाटतं की विथ दिस डिस्टर्बिंग थॉट आय एम जस्ट एअरिंग माय व्ह्यूज की हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. याच्यात एकच मिनिट. एक गोष्ट अशी आहे की जो DP फायनल झाला तो 2017ला झाला आणि UDCPR आले 2020मध्ये. आता DP तो रूल्स हे तर असं काहीतरी विचित्र कॉम्बिनेशन आहे. तर ॲक्च्युली कन्सिडरिंग द न्यू UDCPR द नीड इज टू रिव्ह्यू द DP इटसेल्फ अँड मेक इट मोर रॅशनलाइज. मग हे सगळ्या ज्या अनॉमलीज सरांनी सांगितल्या त्या त्याच्यातनं क्लिअर होतील. तर हा खूप मोठा विषय आहे. तर बऱ्याच आपण इथे सजेशन्स आपल्याकडे आलेले आहेत. तर मी पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे आपण ह्याचं एक काहीतरी डॉक्युमेंट तयार करून ऑथॉरिटीजना देऊ आणि त्याचा पाठपुरावा करू फॉर समथिंग बेटर. ओव्हर टू स्वाती नाव. थँक्यू सो मच. क्वेश्चन आन्सर्सपैकी एखादाच प्रश्न आपण घेऊ शकतो, कारण 7:30पर्यंत आपलं क्वेश्चन आन्सर सकट सेशन होतं. ते चर्चाच 7:45पर्यंत झालेली आहे. तर क्वेश्चन आहे का सर? See, the industry abroad is moving hub and spoke arrangement. That means there is a main center which is excellence of technology and so on, and spokes are where people stay with rapid transport. So आपण जे मांडलं आहे की विलेजेस मर्ज करायची आणि सिटी मेगा करायची, याच्याऐवजी इफ यू फॉलो हब अँड स्पोक, many of the problems that we have discussed will disappear. And people can live a decent life in the spokes with rapid transport. Within less than half an hour they can come to the center. And industry 5.0, the manufacturing also will take place in the spoke. With the command from the center, the shoes will be made to order to your foot at the local center. So instead of going by 4.0, let us go to 5.0, follow the hub and spoke model, and many of the problems which we have listed today will disappear. मला जरा जाणं जरुरीचं आहे माझ्या पायाच्यामुळे, पण मी एकच गोष्ट सांगतो की आपण सगळे विसरलो की बंगलोरचे केम्पेगौडा टॉवर्स. केम्पेगौडानी जेव्हा ते बंगलोर बसायचं ठरवलं बेंदगळूरू, त्यावेळेला त्यांनी ते 4 टॉवर्स तिथे स्थापन केले. आणि त्या 4 टॉवर्सच्या मागे ही अशी गोष्ट होती की ह्या गावात पाणी किती आहे, त्या गावामध्ये जर लोक राहायचे असले तर किती एरिया त्या गावाला पाहिजे. हा त्या काळामध्ये कित्येक दशकांपूर्वी हा विचार झालेला आहे. आपण पण आता पुण्यासाठी केम्पेगौडा टॉवर्सची हे काढली पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. तर पलीकडे गेलं तर गाव नष्ट होईल हे त्यांनी सांगितलं होतं, आणि आता आपण त्या नष्टतेच्या मार्गावर आहोत कारण आपण केम्पेगौडा टॉवर विसरलो पुण्यात. थँक्यू. माझी एकच रिक्वेस्ट आहे की PIC म्हणजे फ्लड्सचं पुणे कॉर्पोरेशनमध्ये आलेले फ्लड, PCMCमध्ये आलेले फ्लड, कॅम्पात आलेले फ्लड, PMRDAमध्ये आलेले फ्लड, असं आपल्याला आयसोलेटेड व्ह्यू पॉईंट ठेवता येणार नाही. तर तुमच्यातर्फे एक PMRDAला तुम्ही हे करा की ह्या सगळ्या एरियाचं फ्लडिंग होऊ नये म्हणून काय उपाय करता येतील याचा एक कॉम्प्रिहेन्सिव्हली आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी एक फ्लड कंट्रोल कमिटी म्हणजे आयसोलेशनमध्ये विचार न करणारी ही जर ऑर्गनाइज केली, असं जर तुम्ही रेकमेंड केलं तर दॅट कुड बी ऑफ डेफिनेटली सम यूज. मी काही आर्किटेक्ट किंवा सिव्हिल इंजिनियर नाही आहे, पण माझं एक सजेशन आहे की जे मी मुरली मोहोळ साहेबांना सांगितलं होतं, सगळ्यांकडनं चिकार मला ज्ञान मिळालं. ह्याच्यात 2 लोकांकडनं खरोखरीच पॉईंट वाईज सोल्युशन्स पण आहेत. झगडे सरांनी जे सांगितलं ते खरोखरीच महत्त्वाचं आहे की या संबंध ह्याच्यात माझ्या मते टाऊन प्लॅनर ही सगळ्यात महत्त्वाची पोझिशन आहे आणि ती काम करत नाही, कारण त्यांना वेगवेगळी प्रेशर्स असतात, पॉलिटिकल किंवा बिल्डर किंवा काही वॉटर इट इज. तर ते सगळ्यात महत्त्वाचं पाहिजे. फक्त बाहेर जाऊन येतात आणि मग इथं फक्त इम्प्लिमेंट करतात आणि चिकार स्टोरीज बिल्डिंग करतात, विच इज व्हेरी रॉंग. पण ह्याच्याकरता शहर हे जसं झगडे साहेबांनी सांगितलं तसं हे पॅरलल साईडला वाढलं पाहिजे, उंच वाढता कामा नये. नंबर 1, त्याच्यावर चिकार मी बोलू शकतो, आत्ता बोलत बसत नाही. नंबर 2, TDR ही कन्सेप्ट अतिशय चुकीची असं मला वाटतं. नंबर 3, टार रोड आणि ह्याच्यात तुम्ही अतिशय चांगला हे केला, पण
आपली डेव्हलपिंग कंट्री आहे, तेव्हा टार रोड कॉन्क्रीट रोड जर केले तर मी मेकॅनिकल इंजिनियर आहे, हे जे रोड्स असतात हे रोडला काय म्हणतो आपण मी विसरलो या कॉन्क्रीट रोडला, ते शॉप फ्लोअरमध्ये ठीक असतात, पण डेव्हलपिंग कंट्रीमध्ये तुम्ही कंटिन्युअस ते खणणार आणि त्यांना हे करणार, त्याच्यामुळे खर्च प्रचंड असतो ॲज कम्पेअर टू अस्फाल्टेड रोड. देर आर मेनी ॲडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज विच आय लिव्ह इट टू यू. पण बेसिकली TDR आणि वरचा जो टाऊन प्लॅनर जे आहेत नेदरलँडमध्ये फक्त 10 मिलियन हे आहे आणि तिथं 100 टाऊन प्लॅनर्स आहेत. आपल्याकडे किती टाऊन प्लॅनर्स आहेत मला माहीत नाही, मला माहिती आहे, पण दे शुड बी गिव्हन मोर इम्पॉर्टन्स. आणि तुम्ही सगळ्यांनी जे काय सांगितलं आहे त्याचा विचार म्हणजे आपण फार उशिरा करतो आहे. सो द सिटी शुड स्प्रेड वाईडर, बरोबर आहे, पण अस्फाल्टेड करा विच विल हॅव लेसर कॉस्ट ऑन द पीपल. ओके, अँड आणि याच्यावर मी डिबेट करू शकतो अस्फाल्टेड आणि याच्यावर, बट विच वी कॅन डू लेटर. द क्वेश्चन इज अनेक लोकांचं म्हणजे असं मत आहे की तुम्ही एनगेज करा, ॲडमिनिस्ट्रेशन बरोबर एनगेज करा, पॉलिटिशियन बरोबर एनगेज करा. आम्ही सगळं करून बघितलं, पण काय आमचं कोण ऐकत नाही. म्हणजे आम्ही सगळ्या सायन्समधली लोक, तज्ज्ञ लोक, आम्ही सगळे, मग शेवटी आम्हाला तुम्ही म्हणता तुम्ही कोर्टाच्या पायऱ्या का जाऊन करता, का गणेश खिंड रोडवर स्टे आणता, का आमचे कामं अडवता. पण आम्ही सगळं करून बघितलं. आम्ही सगळं कळकळून येऊन तुमच्याकडे विनंती करतो, येऊन प्रत्येक ठिकाणी तुमच्याकडे मिटिंगची मागणी करतो, तुम्हाला लेखी रिपोर्ट सबमिट करतो. इथे अमिताभ मलिक साहेब बसलेत, त्यांनी कार्बन न्यूट्रल पुणे कसं व्हावं त्याच्यावरती पुस्तक लिहिलं. आम्ही आंदोलन केलं, ते टेकडी बचावसाठी आम्ही हजारो लोकांच्या संख्येने आम्ही रस्ते बंद पाडले, गणेश खिंड रोड बंद पाडला, सगळं केलं. पण पॉलिटिशियन मला तर गवाळाच दिसतो, त्याला काही कळत नाही. आणि जी ब्युरोक्रेसी आहे, जसे झगडेसाहेब म्हणत आहेत, त्यांची यंत्रणा आहे, त्यांच्याकडे सगळे रिसोर्सेस आहेत, पण ते आमचं काय ऐकत नाही. तर ह्याच्यातून मार्ग काय, म्हणजे सगळ्यांकडे मी बघतो की सगळ्यांमध्ये एक सेन्सिटिव्हिटी आहे की आपल्या शहराचं चांगलं व्हावं, हे व्हावं, व्यवस्थित व्हावं, ग्रीन कव्हर राहावं, निचरा व्हावा पाण्याचा, आपल्याकडे एक सस्टेनेबल सिटी आपण तयार करावी. 20,000 कोटी रुपये पुणे खर्च करते वार्षिक, 5.5 लाख कोटी रुपये महाराष्ट्र सरकार खर्च करते वार्षिक. हा फक्त मुंबई आणि पुण्याच्या पट्ट्यात 2 लाख कोटी रुपये एवढे जेवढे कॉर्पोरेशनचं त्यांचं बजेट आहे. म्हणजे दिवसा 100 कोटी खर्च करणारी ही, जर आपण सॅटर्डे संडे काढून टाकले तर दिवसा 100 कोटी खर्च करणारी ही रिजन आहे. आणि आपल्या समस्या काय, तर आपण अजून कचऱ्याचं काय विल्हेवाट लावायचं माहीत नाही. आपले रस्ते तुंबत आहेत पाण्याने आणि 1000 किलोमीटर तुम्ही म्हणता कॉन्क्रीट रोडच्या खाली स्टॉर्म वॉटर ड्रेन आहेत. आम्हाला तर ते दिसत नाही, कारण की आणि जे दिसतात तर ते 65 मिलीमीटर रेनसाठी तयार आहेत, कारण की तो मॉडेल व्हॅल्यू राहिला 130 वर्षाचा. आता 100 मिलीमीटर 150 मिलीमीटरचे रेनफॉल इव्हेंट्स होतात. ते पूर्ण जग स्पॉन्ज सिटीकडे चाललंय, पण आम्ही अजून ओढे नाल्यावरती बांधतोय. ही विषय आहेत आमचे. म्हणजे आम्हाला श्वास घेता येत नाही. ब्रिदिंग पॉइझन, ड्रिंकिंग सुवेज, इटिंग प्लास्टिक, अशी अवस्था आहे. आमच्याकडे रिसोर्सेस आहेत, पैसे, टॅक्स आहे, सगळे व्यवस्थापन आहे. 16,000 एम्प्लॉईज पुणे महापालिकेकडे, 14,000 एम्प्लॉई PCMCकडे आणि 2,500 कोटी बजेटचं PMRD आहे. काय करतं तर प्लॅनिंग, त्यांच्याकडे अजून किती माहिती नाही किती फौज आहे. एवढ्या रिसोर्सेस अजून सुद्धा आमच्याकडे वी कांट बिल्ड वन सिटी विच कॅन टेक केअर ऑफ इट्स ट्रॅश, गिव्ह अस क्लीन एअर अँड गिव्ह अस वन वर्ल्ड क्लास रोड. एक वर्ल्ड क्लास रोड नाही आपल्याकडे. एक म्हणजे आपल्याकडे एक रोड दाखवून द्या अख्ख्या पुण्यात, जे आपण म्हणू शकतो की ह्याच्यावरती 0 डिफेक्ट आहे, काही इथं मिस्टेक नाही. नाही आहे ना, कुठे आहे ते, तिथे गेलं ना तर पाणी तुमचं. तर प्रश्न असा आहे की काय करावं, काय करावं, व्हॉट शुड वी डू अदर देन गो टू कोर्ट्स. आमच्याकडे व्हॉट शुड वी डू, प्रश्न खूप आहेत आणि याचं एक उत्तर आपल्याला सापडणार नाहीये आणि हे आपण सतत बोलत राहायला लागणार आहे असं मला वाटतं. एक प्रेशर ग्रुप आपणच नागरिकांनी तयार केला पाहिजे असं मला वाटतंय. इनफॅक्ट सगळ्यात महत्वाचं सांगतो, मी चिंचया तळमीपाशी राहायचो. मी तेव्हा म्हटलं की ग्राउंड किती वाजलेले आहेत, आपण आता इथे मी म्हटलं की मर्यादित प्रमाणामध्ये आपण आता इथे चर्चा करू शकतो आहोत. नाही, पण तेव्हा मुलांना खेळायला सरस्वती मंदिर होतं, वाडिया कॉलेजचं ग्राउंड होतं, BSNL समोरचं ग्राउंड होतं, स्काउट ग्राउंड होतं आणि SP कॉलेज होतं. इट कम्स टू पॉप्युलेशन, त्याप्रमाणे इट कम्स टू पॉप्युलेशन. ह्या सगळ्याच्या मुळाशी हा विषय
नाही, पण का- याच्यानी सर, एक खेळायला काहीही जागा मिळत नाहीये. सर, एक खेळाडूंना आणि मिनिट. खेळाडू सर, एक नष्ट मिनिट, होणार एक मिनिट, आहेत सर. पुढची पिढी. सर, हा विषय का सुचला हेही मी सांगते. गेल्या महिन्यामध्ये BMCC रोडवरच्या पाणी तुंबाऱ्यामध्ये मी अडकले. एक बाई चालल्या होत्या टू व्हीलरवरनं, त्यांची बाईक बंद पडली आणि त्यांच्या मागे एक छोटीशी 4 वर्षाची मुलगी होती. त्या बाईंना त्या मुलीला सांभाळता येईना, ती मुलगी खाली पडली. तिच्या नाकातोंडात पाणी, मी मागे होते, नाकातोंडात पाणी जाते की काय इतकी भीती वाटायला लागली, पण त्या बाई त्या मुलीला बाहेर काढू शकत नव्हत्या. अशा वेळेला मला इतका जीवाचा थरकाप उडाला. सर म्हणतायत पाणी मुरतंय नाही, पाणी नाकातोंडामध्ये जायला लागलेलं आहे. त्या क्षणी हा विषय सुचला. याच्या मागे अनेक इश्यूज आहेत, पण ह्या सगळ्याच्या सोल्युशनच्या मागे मला असं वाटतंय की ह्युमन सेन्सिटिव्हिटी, मानवी संवेदनशीलता हा एकच त्याच्या मागचं उत्तर आहे. आपण प्रत्येकाने, प्रशासनातले अधिकारी असतील, अभियंते असतील, प्रोफेशन्स काही का असे ना, माणूस आहोत. माणसाने संवेदनशीलपणाने आपल्या जगण्याच्या विषयीचा विचार केला तर मला असं वाटतं ह्याच्यावर सोल्युशन आपल्याला आत्ता नाही पण हळूहळू सापडू शकेल. मी आमचे PICचे विश्वस्त पद्मश्री डॉक्टर अमिताभ मल्लिक यांना विनंती करते त्यांनी स्टेजवर यावं. मला असं वाटतं की ह्या चर्चेच्या निमित्ताने आपण सकारात्मक सोल्युशनच्या दृष्टीने एक तरी छोटंसं पाऊल पुढे टाकलेलं आहे. डॉक्टर मल्लिक सर प्लीज, आपल्या सगळ्यांच्या ज्या काही तक्रारी आहेत, जे काही म्हणणं आहे ते PICच्या ईमेल ID वरती पाठवा. आपण त्याच्यावरचा उपाय नक्की शोधू. नमस्कार, मी PICच्या वतीने सगळ्यांचं अभिनंदन करतो. मुख्यतः स्वातीचं की असा समाज घडवला आहे की तो संपतच नाही आहे. पण वेळ तर पुढे जातेच. त्यामुळे तिनं सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जे सगळं स्ट्रॉंगली वाटतं आहे त्याच्याबद्दल तुम्ही मला ईमेल पाठवा, आम्ही काहीतरी करू. पण आजच्या समाजासाठी माझं ऑब्झर्वेशन असं आहे, मी पण पर्यावरणाचाच माणूस आहे, आधी होतो काहीतरी. एक मूळ कारण आहे जे कोणीही सांगायला तयार नाही, कोणीही म्हणायला तयार नाही, आणि 5 ट्रिलियन इकॉनॉमी. हो, ते 5 ट्रिलियन इकॉनॉमीमधली 4.5 इकॉनॉमी समुद्रात जाणार आहे. हे लोकांना कळत नाही आहे. हे आपल्या मुलांना लागेल, पुढच्या पिढीला लागेल. सो आपण सध्या गुड मदरहूड स्टेटमेंट करतोय, त्याच्यावर भांडतोय, त्याच्यावर बोलतोय, पण त्याच्यापेक्षा मोठं संकट येत आहे. 25 वर्ष बिफोर 2047 अशा स्थितीत आमच्यातर्फे ॲज अ थिंक टँक, ॲज अ पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशन, आमच्यातर्फे जे काही शक्य आहे आम्ही करत राहू. तुमची मदत मिळाली, खूप सुंदर. सो आय विल कन्क्लूड बाय सेईंग वी हॅव पॅनल ऑफ एक्सपर्ट्स. ते खरोखरच जाणकारी लोक आहेत. अशा गोष्टी ते कमेंट करू शकतात की आपण विचारही करू शकत नाही. सो सगळ्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि आभार करतो. पण खरं म्हणजे ही सुरुवात आहे. 2050पर्यंत 2047पर्यंत काय होणार आहे याचा विचार करण्याची फार जरुरी आहे. हे जे छोटे प्रश्न आहेत ते आपल्याला बुटात पाणी गेलं का, जीवात पाणी आहे का, हे विचारावं लागेल. मी जास्त बोलत नाही, कारण मी एकदा सुरू केलं की मी प्रोफेसर आहे, त्यामुळे ते फार वाईट होईल. सो स्वाती, ठीक आहे. थँक्यू सो मच सर.